चेंज झालाय. शिंदे बोलताय ना तुम्ही? हॅलो. हा, येत नाही, आवाज येत नाही. हो. एक मिनिट, 2च मिनिट होल्ड करा. कीप युअर आन्सर रेडी. आता एक जण बोला, माझा आवाज येतोय? हो सर, येतोय आवाज. हा, व्हेरी गुड, मला पण आवाज आला. हा, आता मला सांगा, डिझाइन ऑफ एक्सपेरिमेंट आपण करतोय, इट्स अ व्हेरी गुड थिंग. ओके, मी लहानपणापासून एक्सपेरिमेंट करतोय. मी म्हणजे सगळे. आता उदाहरण सांगू, आता माझी मुलगी 3 वर्षाची आहे, मला माहिती. ओके, माझं पण तसंच असणार लाईफ, 3 वर्षाचं मी जेव्हा असणार सगळ्यांचं. रात्री एखाद्या दिवशी लाईट गेलं, मेणबत्ती, हात लावू नको, चटका बसेल. नाही, पहिला मी हात लावणार, चटका सहन करणार, तेव्हा मला कळते की एक्सपेरिमेंट झाला ना तो. ओके, मेणबत्तीला हात लावल्यावर चटका बसतं, हा एक्सपेरिमेंट झाला. म्हणजे मी लहानपणापासून एक्सपेरिमेंट करतोय. ओके, आणि एक्सपेरिमेंट मधनं मला उत्तर मिळतं. मग आता मला सांगा, रिअल लाईफ मध्ये आपण कुठं कुठं एक्सपेरिमेंट करतोय? मी एक माझं फंडा सगळेजण समजून घ्या. ह्याच्या पुढं मी नेहमी सांगत असतो की जे आधी कोणी 100-150 वर्षापूर्वी कोणीतरी एक सायंटिस्ट लोकांनी त्यांच्या सभोवताली काहीतरी घडणाऱ्या घटना बघितल्या. ओके, आणि त्यांनी त्याला काय केलं, थेअरी म्हणून लिहिलं, बरोबर, आणि ते पुस्तकात आज आपल्या समोर आहेत. मग आता आपल्याला काय करायचं माहिती का, जे काही पुस्तकात लिहिलेल्या गोष्टी आहेत, थेअरीज आहेत, ते वाचायचं, समजून घ्यायचं, शिकायचं, आणि ते रिअल लाईफ मध्ये कुठं घडतंय, त्याचा संबंध कुठं येतंय, हे जर कोणाला कोरिलेट करता आलं तर समजून घ्या, आयुष्यातलं कुठलाही कॉन्सेप्ट तुम्हाला सॉल्व्ह करता येईल, कुठलाही प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येईल. कारण प्रॉब्लेम कसं क्रिएट व्हायला हे जर कळालं तर मी ते प्रॉब्लेम स्टॉप करू शकतो किंवा अवॉइड करू शकतो. किंवा स्टॅटिस्टिक्स शिकायचा हा एकमेव उपाय आहे. त्यामुळे मी 3 वर्ष इंडस्ट्रीत राहू शकलो, 5 वर्ष माझी पीएचडी करू शकलो, आणि आज तुमच्या समोर मी विदाऊट न बोलता पण शिकवू शकतो. का तर त्या सगळ्या गोष्टी फीड झाल्या आहेत, मला ते घडताना मी बघितलंय. एक्सपेरिमेंट म्हणजे काय, एक्सपेरिमेंट मी स्वतः सॉल्व्ह केलेले आहेत. त्यामुळे तुम्ही पण ते प्रॅक्टिस केलं तर तुम्हाला जास्त बेनिफिट होईल. बोलता येतं ना त्याच्यामुळं. इज इट ओके? एक गोष्ट लक्षात ठेवा, एखादा पिक्चर आपण बघतोय, त्याची स्टोरी जर मला मित्राला सांगायचं म्हटलं की लगेच सांगता येतं. एखादं पुस्तक आपण वाचायला जात नाही किंवा वाचलं तरी त्याच्याबद्दल जास्त बोलता येत नाही, कारण आपण जे डोळ्याने इमॅजिन करतो डोक्यामध्ये, ती गोष्ट मला प्रॉपर वे मध्ये एक्सप्लेन करता येते. त्यामुळं ह्या गोष्टी इमॅजिन करायला शिका. आता मला उत्तर द्या, कुठं कुठं एक्सपेरिमेंट आपण यूज करतो? नाही? Yes or no? ओके, चालेल. ह्या प्रश्नाचं उत्तर रेडी ठेवा. मग आता आपण काय करूया, डेफिनेशन कडे जाऊया. दिसतंय स्क्रीन सगळ्यांना? हो. ओके, नाउ डेफिनेशन ऑफ DOE, डिझाइन ऑफ एक्सपेरिमेंट. बघा, डिझाइन ऑफ एक्सपेरिमेंट मीन्स हाऊ टू डिझाइन अन एक्सपेरिमेंट in the sense that how the observation or measurement should be obtained to answer the research problem in a valid, efficient and economical way. बघा कसं आहे, बघा इथं कसं आहे, डिझाइन ऑफ एक्सपेरिमेंट मीन्स हाऊ टू डिझाइन एक्सपेरिमेंट. आता डिझाइन ह्या शब्दाला मी अजून एक अल्टरनेट शब्द वापरतो, हाऊ टू प्लॅन अन एक्सपेरिमेंट इन द सेन्स दॅट हाऊ मेजरमेंट्स और द ऑब्झर्वेशन्स. ओके, आता हे मेजरमेंट आणि ऑब्झर्वेशन्स मध्ये काय फरक आहे? तोच फरक आहे जो क्वालिटेटिव्ह व्हेरिएबल आणि क्वांटिटेटिव्ह व्हेरिएबल मध्ये. मेजरमेंट म्हणजे ते मला मोजता येतात नंबर्स मध्ये, ऑब्झर्वेशन्स म्हणजे काही वेळा मला ते मोजता येत नाही नंबर्स मध्ये. इज इट ओके? आता फॉर एक्झाम्पल ह्याला सोल्युशन काय, ऑब्झर्वेशनला काही वेळा सब्जेक्टिव्ह असते, नोट असते, गुड, बॅड, व्हेरी गुड. ओके,
ओके, फॉर एक्झाम्पल डान्स परफॉर्मन्स जर तुम्हाला जज करायचं असेल तर मोजता येतं का, कुठला मशीन आहे का, ओके कॅमेरा लावलं, ओके ह्याने 70%, 70.70% चांगला नसला असं रिझल्ट येतं का, नाही. जसं ब्लड प्रेशर वगैरे मोजता येतं, नाही. मग हे ऑब्झर्वेशन झालं. ब्लड प्रेशर, टेम्परेचर, हाईट हे मेजरमेंट झाले. मग मी असं काहीतरी प्लॅनिंग करतोय एक्सपेरिमेंटचं, जेणेकरून जे ऑब्झर्वेशन किंवा मेजरमेंट मी घेणार आहे ते एकदम प्रॉपरली मला मिळालं पाहिजे आणि त्याच्यावरनं मला व्हॅलिड म्हणजे सत्य, ट्रू, इफिशियंट म्हणजे इफेक्टिव्ह पद्धतीने आणि इकॉनॉमिकल वे मध्ये त्याचं मला कन्क्लुजन ड्रॉ करता आला पाहिजे. आता इकॉनॉमिकल वे म्हणजे काय, जेणेकरून माझा पैसा जो आहे तो वाचायला पाहिजे. ओके, उगा आहे पैसा, उगा आहे स्पॉन्सर म्हणून खर्च करायचा नाही. तर ते एकदम परफेक्टली इकॉनॉमिकली पण ते परवडणारं मला एक्सपेरिमेंट कसं करता येईल ह्याचं प्लॅनिंग करणं म्हणजेच डिझाईन ऑफ एक्सपेरिमेंट आहे. मग हे प्लॅनिंग करत असताना तुम्ही कुठलाही स्टॅटिस्टिकल टूल वापरू शकता, नो डाऊट. ओके, कुठलाही स्टॅटिस्टिकल टूल वापरा जेणेकरून तुमचे ऑब्झर्वेशन परफेक्टली मेजर होतील. ओके, किंवा जे काही रेकॉर्ड आहेत ते परफेक्टली रेकॉर्ड होतील आणि त्याच्यावरनं तुम्ही व्हॅलिड आणि इफिशियंट कन्क्लुजन देऊ शकाल. ओके, मग हे काही प्लॅनिंग, जे काही प्लॅनिंग आहे ते सगळं प्लॅनिंग जे येतं ते डिझाईन ऑफ एक्सपेरिमेंटच्या अंडरमध्ये येतं. आता स्टॅटिस्टिकली डीओई इज डिफाइन्ड, वरचा जो डेफिनेशन होता दॅट इज अ लेमन लँग्वेज. लेमन म्हणजे सर्वसामान्याला पण सांगण्यासारखं. मग आता स्टॅटिस्टिकल डेफिनेशन काय, द प्रोसेस ऑफ प्लॅनिंग एक्सपेरिमेंट सो दॅट अप्रोप्रिएट डेटा विल बी कलेक्टेड, analyzed by statistical method resulting in valid and objective conclusion. This is the definition. जर तुम्हाला एक्झाम मध्ये विचारलं तर दोन्हीपैकी कुठलाही लिहा, ओके, यू विल गेट दी मार्क्स. दोन्हीपैकी कुठलाही लिहा. बघा ह्याच्या पुढे थर्ड इयरच्या पुढे डेफिनेशन जे आहेत ते पुस्तकात जसं लिहिलेलं शब्द न शब्द तेच यायला पाहिजे, नाही. माझ्या केसमध्ये तर नाही. तुम्ही जे 4 ओळी लिहिलेल्या आहेत, आता मी म्हटलं डिझाईन ऑफ एक्सपेरिमेंट, डिफाईन डिझाईन ऑफ एक्सपेरिमेंट प्रश्न आला तर ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही जे 4 ओळी लिहिणार आहेत ते 4 ओळी वाचल्यानंतर जगातल्या प्रत्येक माणसाला कळायला पाहिजे की ओके ही इज टॉकिंग अबाउट डिझाईन ऑफ एक्सपेरिमेंट. हे असे तुम्हाला 4 ओळीमध्ये ते डिझाईन ऑफ एक्सपेरिमेंट डिस्क्राईब करायला पाहिजे डेफिनेशन म्हटलं तर. कळते की नाही. सो सायंटिफिक डेफिनेशन जर बघितलं, द प्रोसेस ऑफ प्लॅनिंग एक्सपेरिमेंट सो दॅट द अप्रोप्रिएट डेटा will be collected and analyzed by statistical method which resulting in valid and objective conclusion. माझं काहीतरी ऑब्जेक्टिव्ह घेऊन चाललेलो असतो ना. ओके, फॉर एक्झाम्पल कोविड किती दिवस शरीरात राहतं, ह्या प्रश्नाचं उत्तर ऑब्जेक्टिव्ह कन्क्लुजनला असं आपण म्हणतो. एखाद्या पर्टिक्युलर प्रश्नाचं उत्तर म्हणजे ऑब्जेक्टिव्ह कन्क्लुजन असं म्हणतो. नाउ नेक्स्ट बघा, इफ द एक्सपेरिमेंट if experiment is not designed एकच मिनिट, if experiment is not well designed, the valid statistical inference is questionable and may be invalid. म्हणजे तुम्ही जर प्रॉपर प्लॅनिंग नाही केलं एक्सपेरिमेंटचा तर तुमचे जे आन्सर आहेत ते क्वेश्चनेबल असणार आहेत किंवा इट इज नॉट ऍक्सेप्टेबल, कोणीही त्याला मान्य करणार नाहीये. ओके, तर त्यामुळं डिझाईन ऑफ एक्सपेरिमेंट खूप महत्वाचं आहे. एकच मिनिट, काय झालं. ओके गुड. ओके, न डेफिनेशन ऑफ डिझाईन ऑफ एक्सपेरिमेंट झालं. आता प्रोसेस ऑफ डीओई बघा. प्रोसेस ऑफ डीओई म्हणजे काय, डिझाईन ऑफ एक्सपेरिमेंटचं एक प्रोसेस आहे. प्रोसेस म्हणजे अल्गोरिदम आहे. ते अल्गोरिदम किंवा स्टेप्स म्हणू शकतो. ते स्टेप्स काय आहेत बघा. युजली डिझाईन ऑफ एक्सपेरिमेंट जे आहे ते एक हा लूप जो दिसतो ना डायग्राम, त्या डायग्राम मध्ये तो चाललेला असतो. आता बघा प्रोसेसमध्ये ऑब्झर्व द रिसर्च प्रॉब्लेम. सगळ्यात पहिल्यांदा काय होतं, आपण रिअल लाईफ मध्ये काहीतरी एक प्रॉब्लेम आपल्याला कळतं की हा प्रॉब्लेम आहे. ओके, मग तो रिसर्च प्रॉब्लेम आपण बघतोय. मग त्याच्यानंतर ना ऑब्टेन द रिलेटिव्ह इन्फॉर्मेशन फ्रॉम इट रिगार्डिंग द स्टॅटिस्टिकल हायपोथेसिस अंडर द स्टडी. मग त्याच्या रिलेटेड आपण माहिती घेतो. एखादा प्रॉब्लेम काहीतरी असतं, मग ते काय घडतं, कशामुळे घडतं, त्याच्यामुळे काय काय प्रॉब्लेम येणार आहेत, तो कसा सॉल्व्ह करता येईल, ह्या रिलेटेड सगळं माहिती आपण काय करतो, कलेक्ट करतो. मग त्यानंतर ना आपण काय करतो, एक एक्सपेरिमेंट प्लॅन करतो. ओके, एक एक्सपेरिमेंट प्लॅन करतो. मग ते एक्सपेरिमेंट
प्लॅन केल्यानंतर ना जे काही डेटा त्या एक्सपेरिमेंट मधनं येतं त्याचं अनालिसिस करतो आणि त्याच्या अनालिसिसच्या आधारावर ना आपण काय करतो, तो एखादा प्रॉब्लेम कुठल्या गोष्टीमुळे घडतोय किंवा त्याला कसं सॉल्व्ह करता येईल, ह्या सगळ्या गोष्टीचं जे उत्तर आहे ते आपण त्या एक्सपेरिमेंट मधनं फाइंड आउट करायचा प्रयत्न करतो. आता फॉर एक्झाम्पल काही एक्सपेरिमेंट बघा, मी एक एक्सपेरिमेंट केलेलं. मला मी मी फॉर एक्झाम्पल मी सोलापुरात असताना काय व्हायचं माहितीये का, मी कॉलेजला जाताना येताना मला एक प्रॉब्लेम आढळला. काय आढळला की सोलापुरात डस्ट पोल्युशन खूप आहे. विदाऊट चष्मा विदाऊट गॉगल तुम्ही गाडी चालवू शकत नाही, किंवा जरी तुम्ही गाडी वगैरे चालवत असाल घरी जाईपर्यंत, कॉलेज सुटल्यानंतर घरी जाईपर्यंत पूर्ण स्किन वरती किंवा केसांवरती असं तुम्हाला डस्ट फील होतं. मे बी साताऱ्यात पाऊस पडून गेल्यानंतर तसा एक एन्व्हायरमेंट क्रिएट होतो की डस्ट खूप असतं. ओके, आणि त्या डस्ट जे आहे ते हेल्थ मानवी शरीरावर खूप भयानक परिणाम होत आहेत, असं मला कन्क्लुजन म्हणजे एक प्रॉब्लेम आढळला. मग मी ठरवलं की ओके, ही गोष्ट जी आहे ते आपण पूर्ण सोसायटी समोर ठेवायची की सोलापुरात डस्ट पोल्युशन आहे आहे तर मग किती लेवलचं आहे, मग त्याच्यामुळे कुठल्या कारणामुळे डस्ट पोल्युशन होतं, ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करायचा ठरवला. मग प्रॉब्लेम काय होता माझा, मी ऑब्झर्व काय केलं, डोळे दिसतंय ना तिथं, डोळे दिसत आहेत, डोळे मीन्स डायग्राम मध्ये बघा, ऑब्झर्व, मी ऑब्झर्व केलं. मग त्यातनं मी प्रश्न विचारला की अरे हा डस्ट पोल्युशन जो आहे तो किती आहे, तो ऍक्च्युली जो स्टँडर्ड आहे त्याच्या स्टँडर्ड पेक्षा खाली आहे का जास्त आहे, आणि ह्या डस्ट पोल्युशनमुळे काही प्रॉब्लेम होत आहेत का, हेल्थ प्रॉब्लेम होत आहेत का लहान मुलांना, मोठ्यांना, किंवा अडल्ट किंवा नॉन अडल्ट किंवा एजेड लोकांना काही ह्याचे परिणाम होत आहेत का, हे प्रश्न मला पडले. मग मी त्यातनं सेट केलं ओके, दी अमाऊंट ऑफ डस्ट पोल्युशन इन सोलापूर सिटी, हा माझा हायपोथेसिस झाला. मग मी काय केलं, एक्सपेरिमेंट केलं. तर एक्सपेरिमेंट म्हणजे काय केलं, मी सोलापुरात ना प्रत्येक जे एरिया असतात म्हणजे मेन मेन सर्कल असतात, सर्कल म्हणजे मार्केट प्लेसेस, तिथे मी महिनाभर सॅम्पल घेतला. मग महिनाभर सकाळी संध्याकाळी आणि रात्री ओके डस्ट किती आहे ह्याचं मी मेजरमेंट घेतलं आणि त्याचं अनालिसिस करून मी कन्क्लुजन दिलं की सोलापुरात जे स्टँडर्ड आहे, जे गव्हर्नमेंटने सांगितले की ह्या लिमिट पर्यंत असेल तर तो डस्ट ओके ऍक्सेप्टेबल असतो, त्याच्या वर गेलं तर तो हाय डस्ट असतं. तर सोलापुरात वर्षभर हाय डस्ट पोल्युशन असतं. मग हे माझ्या कन्क्लुजन मधनं बाहेर पडलं. मग मी हे करत असताना एक 500 लोकांना मी प्रॉब्लेम विचारलं की तुम्हाला काही स्किन इन्फेक्शन होत आहेत का, डोळ्यांचे इजा असणारे आजार आहेत का, डस्ट पोल्युशनमुळे तुम्हाला प्रॉब्लेम होतोय का. तर 500 मधले जवळजवळ 400-450 लोकांनी मला सांगितलं की डस्टमुळे त्यांना अलर्जी आहे. आम्ही डॉक्टरांकडनं पण सर्वे केलं की तुमच्याकडे जे प्रॉब्लेम पेशंट येतात त्यांना डस्टची अलर्जी असलेले आहेत का. हो. मग सोलापुरात हेअरफॉल प्रॉब्लेम, आय म्हणजे डोळ्यांचे प्रॉब्लेम, हे असे खूप मोठे मोठे आजार मोठ्या प्रमाणात पसरतात. मग ही माझ्या ह्या एक्सपेरिमेंट मधनं असं सोल्युशन निघालं की सोलापूरमध्ये खूप मोठ्या प्रमाणात डस्ट पोल्युशन आहे आणि त्याचं मानवी शरीरावर किंवा मानवी आरोग्यावर खूप मोठ्या प्रमाणात इफेक्ट होतोय. ओके, आणि मग डस्ट पोल्युशन कमी करायचं असेल तर काय करायला पाहिजे, तर माझं सोल्युशन निघालं की रोड, बॅड पॅचेस ऑफ रोड जे आहेत, म्हणजे रोड जे खड्डे पडतात त्यात चिखल पडतं, म्हणजे चिखल वगैरे होतं आणि कालांतराने ते वाळून त्यामध्ये बारीक माती तयार होते आणि त्याच्यावर गाडी गेल्यामुळं डस्ट उडतो आणि तो मानवी शरीरावर त्याचा परिणाम होतो. मग बॅड पॅचेस जे आहेत, खड्डे असलेले रस्ते आहेत ते भरा आणि रोड असं करा जेणेकरून पाणी सरळ निघून जाईल आणि त्याच्याबरोबर डस्ट जो आहे तो निघून जाईल, आणि अॅनिमल्स जे आहेत ते रोडवर सोडू नका जेणेकरून डस्ट जे आहे ते त्याचं प्रमाण वाढेल आणि नेहमी त्याची क्लिनिंग करा. तर असे बरेचसे प्रश्नांचे उत्तर मी सोलापूर महानगरपालिकेला एका एक्सपेरिमेंट मधनं दिलं. ओके, तर हे अशा प्रकारे रिअल लाईफ मध्ये काहीतरी आपल्याला प्रॉब्लेम आढळतात, मग आपल्याला काही प्रश्न पडतात, त्या प्रश्नाचं रूपांतर आपण हायपोथिसिस मध्ये करतो की सोलापूरमध्ये डस्ट पोल्युशन आहे, हाय आहे, लो आहे, काय असेल ते हायपोथिसिस करतो. मग त्याच्या आधारावर आपण काय करतो, एक एक्सपेरिमेंट करतो आणि त्या एक्सपेरिमेंट मध्ये आपण फाइंड आउट करायचा प्रयत्न करतोय की डस्ट किती आहे, त्याचं प्रमाण किती आहे, त्याचे सोर्सेस काय आहेत, हे सगळ्या गोष्टीचा आपण काय करतो, एक्सपेरिमेंट थ्रू मेजरमेंट घेतो आणि त्याच्या जो डेटा आहे त्याचा अनालिसिस करून आपण एक कन्क्लुजन देतो जगाला, जेणेकरून त्या कन्क्लुजनच्या आधारावरती तिथं काही पुढे प्लॅनिंग केलं जातं. ओके, मग आता सोलापुरात रस्ते आहेत ते सिमेंटचे आहेत आणि जे रोडच्या डिवायडरच्या साईडला वगैरे जे काही डस्ट साचण्याचे जागा होते ते आता पूर्णपणे कन्वर्ट केले जातात की किंवा क्लिनिंग केले जातात. ओके, व्हॅक्युम क्लिनरने वगैरे. तर असे बरेचसे स्मार्ट सिटीमध्ये तिथं प्लॅनिंग चालू आहे. तर हे अशा प्रकारे थिंकिंग जी आहे किंवा अल्गोरिदम जी आहे त्याला आपण म्हणतो डिझाइन ऑफ एक्सपेरिमेंट. मग आता तुम्हाला पूर्णपणे फ्रीडम आहे
की डिझाईन करत असताना तुम्ही कुठलेही स्टॅटिस्टिकल टूल वापरा. एखादा प्रॉब्लेम तुमच्या समोर आला तो अवॉइड करण्यासाठी कुठलाही स्टॅटिस्टिकल टूल वापरा, कुठलाही अनालिसिस वापरा किंवा एनोवा वापरा, वन पेअर्ड टी टेस्ट वापरा. ऍज पर दी युअर एक्सपेरिमेंट, नेचर ऑफ एक्सपेरिमेंट अनालिसिस ठरत असतं. ते सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण पुढे बघणार आहे. म्हणजे एवढं सोपं गोष्ट मी करणार आहे, काही जास्त अवघड ह्या गोष्टीमध्ये करणार नाही. फक्त आता प्रॉब्लेम कुठे येतं की हायपोथिसिस सेट कसा करायचा आणि एक्सपेरिमेंट कसं कंडक्ट करायचं आणि त्याचा अनालिसिस करायचा, हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना ते आपण आता आपल्या सिलेबसमध्ये बघणार आहोत. ओके. तर ओव्हरऑल बघितलं तर मी रिअल लाईफ मध्ये पण ह्या गोष्टी करतो. स्वयंपाक घरात पण एखादा भाजी असं शिजवण्यापेक्षा असं शिजवला तर तो चांगला चवीदार बनतो, असं मम्मी आपली नेहमी एक्सपेरिमेंट करत असते. नवीन नवीन रेसिपीज येत असतात. ओके. कुकरमध्ये शिजवण्यापेक्षा ओपन मध्ये, हे असे बरेचसे एक्सपेरिमेंट मधनच ह्या गोष्टी बाहेर पडलेल्या आहेत. म्हणजे असं काही नाही. ओके. सम काय म्हणतो आपण, इंटरेस्टिंग पीपल्स आर देअर हु यूज टू डू सम एक्सपेरिमेंट अँड आफ्टर ऑब्झर्विंग, म्हणजे त्या एक्सपेरिमेंट मधनं त्यांनी मग युट्यूब वरती वगैरे लिहितात की हे असं शिजवलं तर असं चांगलं होतं, असं होतं, ते होतं. हे सगळे जे आहेत ना ट्रिक, हे एक्सपेरिमेंट मधनं बाहेर पडलेले आहेत. त्यांनी एक्सपेरिमेंट, काही वेळा एक्सपेरिमेंट ऍक्सिडेंटली होतं. म्हणजे काही लोकांना काहीतरी करायला एक जातात आणि होतं एक, आणि ते जगासमोर सांगतात ए मी असं केलो, असं झालं. ओके. आणि त्यांनी स्वतः पण म्हणतात मी ऍक्सिडेंटली ही गोष्ट अशी फाइंड आउट झाली. आणि मॅक्झिमम रिसर्चचा शोध हे ऍक्सिडेंटली झालेलं आहे, असंही किती जणांनी तरी एक्सेप्ट केलेलं आहे. म्हणजे एक कुठलं तरी वेगळं एक्सपेरिमेंट करायला गेले आणि दुसरा. आता फॉर एक्झाम्पल एक्सपेरिमेंट मिशन मंगल बघितलंय सगळ्यांनी? येस और नो? ह्याला तर उत्तर द्या. हो सर. हो. हो. आता किती जण हो म्हटले? मगाशी डिझाईन ऑफ एक्सपेरिमेंट यूज करतो का कुठं? कोण हा ने हो ने काय नाही. आता फक्त मिशन मंगल विद्याबालन अक्षय कुमार म्हटले की जवळजवळ 10 हो आले. बरोबर की नाही? ओके, व्हेरी गुड. आता मिशन मंगल मध्ये ऍक्च्युली पुरी तळत असतात, बरोबर ना? हा म्हणा, काही नाही म्हणत. ओके. पुरी तळण्याचं चालू असतं, त्यातनं त्यांना काहीतरी एक वेगळं हायपोथेसिस ऑब्झर्व होतं. इज इट राईट? की जर मी गॅस बंद केलं तर मला फ्युएल जो आहे तो कमी लागतो, आणि ते पळत जाते लॅब मध्ये आणि सगळ्यांना सांगितलं. इज इट ओके ना? ओके. नाही, हाच आहे ना तिथं, तेच आहे ना. पुरी तळत असतात ना का भजी असतात? पुरी असतं माझ्या, पुरीच असतं. हा. सो मी काय म्हणालतो की एक्सपेरिमेंट काही वेळा काही वेगळं करत असतात, काही वेगळं सुचतं. मग त्यांना त्या पुरीच्या एक्सपेरिमेंट वरनं काय कळालं की नाही, आपण जर असं काही केलं तर आपला जो आहे तो जो आहे काय म्हणतो आपण, यान जो आहे तो आपण परफेक्टली त्या स्पॉट वरती पोहोचवू शकतो. ही शक्यता जी आहे ना, म्हणजे त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन त्यांना एखाद्या एक्सपेरिमेंट मधनं मिळालं. मग त्याच्यावरनं त्यांनी काय केलं, त्याचं सिम्युलेशन तयार केलं. सिम्युलेशन म्हणजे ते कॉम्प्युटरायझर डिझाईन जे त्यांनी दाखवलं होतं ना, की ऑर्बिटमध्ये असं गेल्यावर इथनं मग फ्युएल इंजेक्ट होणार. मग हे जे आहे ना, ह्याला सिम्युलेशन म्हणतात. इथं पण पुन्हा स्टॅट येतं, सगळं प्रोबॅबिलिटी फाइंड आउट करणं. ओके. मग ह्या छोट्याशा एक्सपेरिमेंट आधारावर त्यांना एका प्रॉब्लेमचं सोल्युशन मिळालं आणि त्याच्यावर त्यांनी ऑलमोस्ट सक्सेसफुली यान इम्प्लिमेंट करायचा प्रयत्न केला. तर माझं एकच म्हणणं होतं की एक्सपेरिमेंट खूप महत्वाचं आहे आणि त्यातनं सोल्युशन जे मिळतात ते लाईफ चेंजिंग असतात. ओके. तर इंटरेस्टिंग असा एक चॅप्टर किंवा युनिट, सॉरी पेपर, डिझाईन ऑफ एक्सपेरिमेंटचा आपण शिकणार आहोत. आणि ह्याचा रिअल लाईफशी खूप संबंध आहे. जसं जसं मी कॉन्सेप्ट पुढे जातील तसं तसं मी रिअल लाईफ मधले काही एक्झाम्पल तुम्हाला द्यायचा प्रयत्न, म्हणजे इव्हन पीपीटी बनवलेली आहे, त्या पीपीटी मध्ये सगळं खूप रिअल लाईफ मधलेच एक्झाम्पल आपण इन्क्लूड केलेले आहेत. पुस्तकातले मी मॅक्झिमम ट्राय केले की अवॉइड करायचं, जेणेकरून तुम्ही पुस्तकं स्वतः वाचाल आणि मी जे माझ्या अनुभवातनं किंवा माझ्या रिडिंग मधनं जे काही नवीन नवीन एक्झाम्पल आहेत ते मी इथं पीपीटी मध्ये इन्क्लूड केलेले आहेत. आणि हेच तुम्हाला ऍज अ नोट्स म्हणून पण मिळणार आहेत. ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला, मला नाही वाटत की नोट्स काढायची गरज आहे, पण कधीही काढलेलं बरं असतं फॉर MSc एंट्रन्सच्या वेने वगैरे. ओके. तर नोट्स पण ऑलमोस्ट तुमचे रेडी आहेत. आतापर्यंत काही प्रश्न असतील तर विचारा, नाहीतर मग आपण थांबूया आणि नेक्स्ट लेक्चरला पुढचा कॉन्सेप्ट बघत जाऊया. वही पेन घेऊन बसताय ना सगळेजण? हो. व्हेरी गुड. हो. एनी क्वेश्चन, एनी अदर डाऊट?
नो? तुमचा ग्रुप वगैरे तयार नाही झालाय सर. का व्हॉट्सअपचा? नाही ना? हो सर झालाय. ऑफिशियल ऑफिशियल ग्रुप झालाय? नाही नाही ऑफिशियल नाहीये पण केला आम्ही आणि मग कुठल्या तरी सरांना आता करू ऍड. मला करा मग. माझा नंबर आहे 82 37 37 82 हा 37 सांगा सर. 37 पुढं 92 94 हा ठीक आहे करतो आम्ही. 8237379294. हा ओके. ओके. काही इन्स्ट्रक्शन असतील तर मी त्यात देईन आणि काही बाकीचे नोट्स वगैरे असेल तर त्या ग्रुपवर शेअर करेन. सगळेजण त्याच्यावर असला तर बरं होईल. ओके चालेल. हा काही क्वेश्चन नसतील तर आपण थांबूया. पुढचा लेक्चर माडिक सर लगेच कंटिन्यू करतील ऍज पर टाइम. हा येस नो? पुढचं हो लेक्चर सर. माडिक सर कंटिन्यू करतील. लिंक शेअर करा ना त्या ग्रुपची. हा मी काल केलेली की अगं. मी जॉईनच झाले नाही. थांब थांब करते परत. हा कर. तुझा नंबर देते. राहू दे करते नंतर. ओके.
So good afternoon, everybody. Everybody able to hear me? Yes. Okay, thank you. So how many people was there in the last lecture? Anyone have noticed? 26. Okay, so I think some people are left. Actually, we have to wait another 2 minutes so that they can join. Then we can start our lecture. So meanwhile, I'm going to share my screen. So let me know if it is visible for you. So everybody able to see my screen now, right? Yes, sir. Yeah, okay. So actually, I have told you that I will create the WhatsApp group of all the statistics student, but I haven't created it because we haven't received the admission admission list. So confirmed admission list yet. So I have to wait for that. Once I get that list, then I will create one WhatsApp group and I will share the all the our Google Classrooms code so that you can join that classes. Okay. So in today's lecture, we are going to discuss actually what is the syllabus for the C language. So, and what is the exam pattern for this particular subject, because actually this paper is called as the skill enhancement compulsory course first. And this whole paper of the C language is divided into the two papers actually. In first semester, we have to study the 2 units, and in the next semester you have to study the another remaining 2 units. So basically the paper number of our this particular paper is the paper number 8, and this particular paper is called as BST 505, and the name of this paper is the basic numerical skills in the computational statistic, that is the statistical computing using C programming first. So in today's lecture, we are going to discuss what is the syllabus as well as the what is the objective of the teaching this particular course, and what will be the goal or the what will be the goals of this particular or the course outcome of this particular subject. Okay, so these are the first of all I am going to discuss the course objective for this course. So the first objective is the course is designed to provide exposure to problem solving through C programming language. Okay, तर बेसिकली काय आहे की आतापर्यंत तुम्ही तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी सी लँग्वेजचा स्टडी केला असेल. फर्स्ट इयर सेकंड इयरला ज्यांचा कॉम्प्युटर सायन्सचा सब्जेक्ट होता त्यांना थोडीफार कल्पना असेल सी लँग्वेज बद्दल. बट ज्या लोकांना कॉम्प्युटर्सची कल्पना नाही, म्हणजे कॉम्प्युटर सायन्स किंवा एनी अदर प्रोग्रामिंग लँग्वेजची कल्पना नाही, त्या लोकांनी अजूनपर्यंत सी हा स्टडी केला नसेल. तुमच्यापैकी बरीच लोक आहेत, ते आपला सर्टिफिकेशन कोर्स आहे त्यामध्ये एक्सेल आणि आर लँग्वेजचा थोडीफार तुम्हाला फॅमिलिटी असेल, बट सी लँग्वेज तुमच्यासाठी नवीन असेल. तर बेसिकली जे मेन ऑब्जेक्टिव्ह आहे या कोर्सचं ते काय आहे की तुम्हाला सी लँग्वेजची फॅमिलिटी व्हावी आणि तुम्ही युझिंग सी लँग्वेज स्टॅटिस्टिक रिलेटेड जे प्रॉब्लेम्स आहेत ते तुम्ही सॉल्व्ह करावेत. बेसिकली काय असतं की ॲज अ स्टॅटिस्टिशियन म्हणून आपण ज्यावेळी स्टॅटिस्टिकचे स्टुडंट असतो त्यावेळी आपल्याला काय करावं लागतं की भरपूर सारे असे प्रॉब्लेम्स असतात किंवा भरपूर साऱ्या अशा डेटावर अनालिसिस करावं लागतं की ज्या डेटाचं अनालिसिस आपण मॅन्युअली करू शकत नाही. म्हणजे सपोज जर तुम्हाला एखादं सिम्पल कॅल्क्युलेशन करायचं असेल, 2+3 जर करायचं आहे तर सिम्पली तुम्ही ते मॅन्युअली करू शकता, किंवा तुम्हाला फॅक्टोरियल ऑफ एक सिम्पल नंबरचा फाइंड करायचं आहे तर अशा केसमध्ये तुम्ही म्हणजे 5 फॅक्टोरियल तुम्हाला फाइंड करायचं आहे तर तुम्ही व्हेरी सिम्पली ते फॅक्टोरियल फाइंड करू शकता. बट जर तुम्हाला जर एखादा कॉम्प्लेक्स टास्क आहे तो जर सॉल्व्ह करायचा असेल तर त्या केसमध्ये हे थोडं डिफिकल्ट असतं मॅन्युअली कॅल्क्युलेशन करणं. आता सपोज
फॅक्टोरियल ऑफ 5 तुम्ही इझिली कॅल्क्युलेट करू शकता. बट जर तुम्हाला विचारलं व्हॉट विल द फॅक्टोरियल ऑफ द 500 or 450, in that case it is very difficult to calculate the factorial of very large number manually. So in that case what we have to do, we have to use some help from the computer or the calculator. So we have to study this particular C programming language to solve the complex task. The complex task means complex task in the statistical basically. So बेसिकली आपण सी लँग्वेज आहे ती कशासाठी यूज करणार आहेत, म्हणजे स्टॅटिस्टिक मधले जे प्रॉब्लेम्स आहेत, जे कॉम्प्लेक्स आहेत, ते आपण सॉल्व्ह करण्यासाठी सी लँग्वेजचा यूज करणार. आणि असं बऱ्याच वेळा असं असतं की आपल्याला काही कॅल्क्युलेशन रिपिटेटिव्ह करावे लागतात. म्हणजे जर तुम्ही तुमच्या लास्ट इयरचे प्रॅक्टिकल्स मध्ये जर बघितलं असेल, फिटिंग ऑफ डिस्ट्रीब्युशनचे प्रॅक्टिकल्स असतील तुम्हाला, तर तिथं त्यामध्ये काय होते की डेटा चेंज होत होता, डिस्ट्रीब्युशन चेंज होतं, बट प्रोसेस सेम होती. तर असे जे रिपिटेटिव्ह तुम्हाला कॅल्क्युलेशन करावे लागत होतं, म्हणजे आता 4 एक्झाम्पल असतील तर सेम 4 एक्झाम्पलसाठी तुम्ही रिपीटेडली सेम कॅल्क्युलेशन करत होता. तर ह्या गोष्टी जर तुम्हाला अवॉइड करायच्या असतील रिपीटेटिव्ह कॅल्क्युलेशन, तर तुम्ही काय करू शकता की एक प्रोग्राम लिहू शकता सिम्पली. आणि तो प्रोग्राम आहे तो तुमचा जो रिपीटेटिव्ह कॅल्क्युलेशनचा जो टास्क आहे तो कमी करू शकतो. सो तुम्हाला काय करायचं आहे की इन्स्टेड फक्त तुम्हाला आता डेटा पास करायचा आहे, आणि डेटा पास केल्यानंतर तुम्हाला आउटपुट भेटणार आहे. सो हे रिपिटेशन आहे जे कॅल्क्युलेशनचं, ते पण अवॉइड करण्यासाठी आपण सी लँग्वेज यूज करू शकतो. तर सेकंड जे आहे ते काय की टू डेव्हलप रेंज गेलीये मे बी. कोणाला आवाज येतोय का?
येतोय येतोय. ए सरांचं म्हणते ती. जरा दंगा करायला पाहिजे का नाही ग्रुप? मग काय. सर कुठे गेलं ग? लेफ्ट झालं. सरांना काय जॉईन. रेकॉर्ड डिपार्टमेंटला रेकॉर्ड काय जेवून जाते आता. काय माहित. आधी म्हटलं.
So good afternoon again. Sorry for that. There was some electricity issue happens here, so I was disconnected. So we have to wait another 2 to 3 minutes so that others can join. Also, I request you all to told your friend to join the lecture as soon as possible. So everybody able to see my screen, right? Yes, sir. Okay. So basically, we are discussing the what is the objective of the learning this particular course. Okay. So the last one objective, I think we have covered all about the objective, and last one objective is the by learning the basic programming construct, they can easily switch over the any other language in the future. जर तुम्ही जर बघितलं जर स्टॅटिस्टिक चे जे स्टुडंट्स असतील किंवा तुमचे जे फ्रेंड्स असतील सिनियर फ्रेंड्स असतील ज्यांनी MSc वगैरे केलेले असेल स्टॅटिस्टिक मधून त्या त्या लोकांनी ऍक्च्युली आर सॉफ्टवेअर आणि पायथॉन ह्या प्रोग्रामिंग लँग्वेज आहेत ते सध्या यूज करत असतील त्यांच्या डेटा अनालिसिस करण्यासाठी किंवा त्यांचे जे मॉडेल बिल्डिंगच्या प्रोसेस आहेत त्या करण्यासाठी. तर बेसिकली सी लँग्वेज ही जी लँग्वेज आहे ती तुमच्या सिलेबसमध्ये इन्क्लूड करण्याचं मेन रिझन हे आहे की इन फ्युचरमध्ये तुम्हाला व्हेरियस प्रोग्रामिंग लँग्वेज आहेत ज्या स्टॅटिस्टिकल अनालिसिससाठी यूज केल्या जातात, जसं की आर सॉफ्टवेअर आणि पायथॉन प्रोग्रामिंग. सो तुम्हाला या लँग्वेज शिकताना डिफिकल्टी जाऊ नये यासाठी बेसिकली सी प्रोग्रामिंग लँग्वेज हा तुमच्या TYच्या सिलेबसमध्ये इन्क्लूड केलेला आहे. आणि सी प्रोग्रामिंग लँग्वेजला बेसिकली मदर ऑफ ऑल लँग्वेज असं म्हटलं जातं, कारण सी लँग्वेजची जर तुम्ही हिस्ट्री बघितली तर सी लँग्वेज आहे ती 1972 मध्ये डेनिस रिची यांनी अमेरिकन टेलिफोन आणि टेलिग्राम्स लॅब आहे तर या ठिकाणी त्यांनी स्टार्ट म्हणजे सीचं जे ओरिजिन आहे ते तेथून आहे. तर बेसिकली सी लँग्वेज ही इतकी ओल्डर लँग्वेज असून सुद्धा म्हणजे अजून पण सी लँग्वेजची जी पॉप्युलरिटी आहे ती टिकून आहे. कारण का काय आहे की सी लँग्वेजमध्ये जे डेटा टाइप्स वगैरे हे जे यूज केलेलं आहे ते ॲज इट इज बऱ्याचशा अदर प्रोग्रामिंग लँग्वेजेस ज्या डेव्हलप झाल्या सी प्रोग्रामिंग लँग्वेज नंतर, जसं की जावा असेल किंवा पायथॉन असेल त्यामध्ये किंवा C++ ही लँग्वेज असेल यामध्ये यूज केल्या जातात. सो जर तुम्हाला कोणती पण प्रोग्रामिंग लँग्वेज शिकायची असेल तर नॉलेज ऑफ सी हे एक ॲडव्हान्टेजेस आहे, त्याच्यासाठी तुम्ही अदर प्रोग्रामिंग लँग्वेजवर इझिली स्विच होऊ शकता जर तुम्हाला ॲटलिस्ट वन प्रोग्रामिंग लँग्वेज माहीत असेल तर. सो त्यामुळे ही सी प्रोग्रामिंग लँग्वेज आहे ती आपल्या सिलेबसमध्ये इन्क्लूड केलेली आहे. तर आता आपण सिलेबस बघणार आहे. आपण जो सिलेबस आपण शिकणार आहोत बेसिकली या पर्टिक्युलर सेमिस्टरमध्ये तो सिलेबस इन डिटेलमध्ये आता आपण बघणार आहोत. पण त्या अगोदर मला थोडी सीची हिस्ट्री आहे ती सांगावी लागेल. आताच मी जसं तुम्हाला सांगितलं की सी लँग्वेज आहे ही सी लँग्वेज 1972 मध्ये डेनिस रिची यांनी अमेरिकन टेलिफोन अँड टेलिग्राम्स लॅब इथं स्टार्ट केली किंवा ओरिजिन तिचा अमेरिकन टेलिफोन अँड टेलिग्राम्स लॅबमध्ये 1972 मध्ये झाला. सो जे डेनिस रिची आहेत त्यांना फादर ऑफ सी प्रोग्रामिंग लँग्वेज असं म्हटलं जातं. तर बेसिकली सी प्रोग्रामिंग लँग्वेज कशी कन्स्ट्रक्ट केली गेली तर सी प्रोग्रामिंग लँग्वेज आहे हिचा जो ओरिजिन आहे तो बी प्रोग्रामिंग लँग्वेज पासून आहे आणि ही बी प्रोग्रामिंग लँग्वेज ही 1969 मध्ये केन थॉम्सन यांनी ओरिजिन केलं होतं त्या बी लँग्वेजचं. आणि त्या बी लँग्वेजमध्ये थोडेसे ड्रॉबॅक्स होते, जसे की त्यामध्ये डेटा टाइप्स अवेलेबल्स नव्हते. तर जे काही ड्रॉबॅक्स होते आणि काही तर मायनर चेंजेस करून डेनिस रिची यांनी सी प्रोग्राम लँग्वेज इम्प्लिमेंट केली. सो बेसिकली आपण असं म्हणू शकतो की जी सी प्रोग्रामिंग लँग्वेज आहे ती एक्सटेन्शन ऑफ द बी प्रोग्रामिंग लँग्वेज आहे असं आपण म्हणू शकतो. आणि बी पण प्रोग्रामिंग जी लँग्वेज होती त्याच्या अगोदर बेसिक प्रोग्रामिंग
कॉम्प्युटर लँग्वेज दॅट इज BPCL ही कॉम्प्युटरची लँग्वेज अवेलेबल होती. तर BPCL पासूनचा ओरिजिन आहे तो BPCL पासून B लँग्वेज ओरिजिनेट झाली आणि त्यानंतर सी लँग्वेज इम्प्लिमेंट झाली किंवा ओरिजिन झाली. तर जर तुम्ही बघितलं तर BPCL ही लँग्वेज पहिल्यांदा होती, त्यानंतर B लँग्वेज आणि त्यानंतर सी लँग्वेज. तर जी B लँग्वेज होती ती केन थॉम्सन यांनी डेव्हलप केली होती. आणि ह्या B लँग्वेजमध्ये एक मेजर ड्रॉबॅक काय होतं तर डेटा टाइप्स डेटा स्ट्रक्चर जे असतात ते अवेलेबल नव्हते. सो आता तुम्ही डेटा टाइप्स डेटा स्ट्रक्चर काय आहे त्याच्याबद्दल जास्त वरी करू नका, कारण ज्यावेळी आपण ऍक्च्युअल सिलेबसला स्टार्ट करणार आहोत त्यावेळी त्या सगळ्या कॉन्सेप्ट्स आहेत त्या इन डिटेलमध्ये स्टडी करणार आहोत. सो त्यानंतर B लँग्वेज पासून सी लँग्वेज ओरिजिनेट झाली, ती डेनिस रिची यांनी केली. सो दॅट डेनिस रिची यांना फादर ऑफ सी प्रोग्रामिंग लँग्वेज असं म्हटलं जातं. आणि जर म्हणजे असा एक गैरसमज आहे असं मी म्हणतो की जे लोक इंडस्ट्रीमध्ये त्यांना करिअर करायचं आहे म्हणजे IT सेक्टरमध्ये करिअर करायचं आहे आफ्टर BSc किंवा आफ्टर MSc, त्या लोकांनी फक्त सी प्रोग्रामिंग शिकलं पाहिजे असा एक लोकांच्या मनामध्ये समजूत असते. बट मी तुम्हाला म्हणेन की ज्या लोकांना गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये पण करिअर करायचं आहे, जसं की आपण लास्ट लेक्चरला ISS आणि DSO या गोष्टीबद्दल पण बोललो होतो, तर तुम्ही जर ISSचा जरी सिलेबस बघितला, आता इथं मी तुम्हाला ISSचा सिलेबस शो करणार आहे, तर त्या ISSच्या सिलेबसमध्ये पण या सी प्रोग्रामिंग लँग्वेजचा एक पेपर आहे तो इन्क्लूड होतो. आता जर बेसिकली बघितलं तुम्ही हा ISSचा सिलेबस आहे, ज्यावेळी गुगल क्लासरूम आपले असेल त्या क्लासरूममध्ये हा सिलेबस पण मी अपलोड करेन. इव्हन आपला BScचा पण सिलेबस असेल ॲज वेल एज ह्या सगळ्या PPT आहेत त्या पण आपण तिथं अपलोड करणार आहोत. हे आपण डिस्कस केलेलं आहे लास्ट लेक्चरमध्ये. जर तुम्ही बघितलं ISSचा जो 4th पेपर असतो तो 4th पेपरमध्ये व्हेरियस डिफरंट ऑप्शन्स असतात, त्या आउट ऑफ तुम्हाला 2 सब्जेक्ट चूज करावे लागतात. सो दॅट 50% वेटेज असतं इच सब्जेक्टला आणि आपल्याला फक्त 2 सब्जेक्ट्स आहेत त्यामध्ये चूज करायचे असतात. त्यामध्ये हे व्हेरियस डिफरंट सब्जेक्ट्स आहेत. तर त्यामधला जो लास्टचा पार्ट आहे म्हणजे जवळपास तुमच्याकडे 7 चॉईस असतात, त्या 7 मधल्या तुम्हाला कोणते पण 2 चूज करावे लागतात. म्हणजे ह्या 7 सब्जेक्टवरती क्वेश्चन्स ऑलरेडी तिथं असतात, तुम्हाला ते क्वेश्चन्स बघून कोणते पण 2 सब्जेक्ट किंवा 2 सेक्शन्स आहेत ते चूज करावे लागतात. हा बेसिकली 4th पेपरचा सिलेबस आहे आणि 4th पेपर हा 200 मार्क्सचा आहे. 200 मार्क्सचा म्हणजे हा जो कॉम्पिटिंग विथ C आणि R हा जो पेपर आहे तो जवळपास ह्या पेपरला 100 मार्काचा वेटेज आहे. आणि तुम्ही जर याचा पण सिलेबस बघितला म्हणजे बेसिक्स ऑफ C, कॉम्पोनंट्स ऑफ C लँग्वेज, स्ट्रक्चर ऑफ C प्रोग्राम, डेटा टाइप्स, बेसिक डेटा टाइप्स, हा जो सिलेबस आहे आणि जो आपला आता BScचा जो सिलेबस आहे फर्स्ट 2 युनिटचा आणि त्यानंतर सेकंड 2 युनिट जे आपण नेक्स्ट सेमिस्टरमध्ये शिकणार आहोत, तो हा सगळा सिलेबस इथं इन्क्लूड झालेला आहे. आणि बेसिकली काय होतं की म्हणजे ISS किंवा DSO किंवा गव्हर्नमेंटचे एक्झाम सेटनेट जी लोक करणार आहेत त्यांचा असा गैरसमज असतो की आपण थेरॉटिकली स्ट्रॉंग असलं पाहिजे. ते तर आहेच, थेरॉटिकल स्ट्रॉंग असलंच पाहिजे, पण याच्या व्यतिरिक्त तुमचं प्रोग्रामिंग जरी स्ट्रॉंग असेल, बेसिकली हा जो पेपर आहे तो मॅक्सिमम लोक चूज करत नाहीत, बट मी तर म्हणेन हा पेपर चूज केला पाहिजे. कारण हा जो आहे तो आपल्याला खूप जास्त मार्क पाडून देणारा पेपर आहे तसं बघायला गेलं तर. कारण यामध्ये बेसिक प्रोग्राम असतात. ज्यावेळी तुम्ही ऍक्च्युअली एक्झाम पेपर्स बघाल ISSचे त्यावेळी तुमच्या लक्षात येईल, किंवा ज्यावेळी तुम्ही C लँग्वेज शिकाल आणि R लँग्वेज शिकाल त्यावेळी तुमच्या लक्षात येईल की जर कम्पॅरिझन केलं म्हणजे तुम्ही जर एकदा तुम्हाला C लँग्वेज आणि R लँग्वेजचं अंडरस्टँडिंग जर चांगलं झालं असेल तर C लँग्वेजचे आणि R लँग्वेज इथं फक्त प्रोग्राम्स असतात, म्हणजे थेरॉटिकल पार्ट खूप कमी असतो. तुम्हाला फक्त C आणि R चे डायरेक्ट प्रोग्राम्स लिहायचे असतात. सो दॅट जर तुमचा हा C आणि R लँग्वेज जर परफेक्ट झाला असेल तर तुम्हाला हा सेक्शन खूप जास्त मार्क देऊन जातो. सो बेसिकली खूप म्हणजे जास्त लोक हा सेक्शन चूज करत नाहीत, कारण का जे लोक ISS आणि DSO ची प्रिपरेशन करत असतात त्यांचा असा गैरसमज असतो की त्यांना थेरॉटिकली सब्जेक्ट्स आहेत त्याच्यामध्ये जास्त इंटरेस्ट असतो. आणि त्यामुळे जे असा एक गैरसमज आहे लोकांचा की जे कॉम्प्युटरच्या लँग्वेज आहेत किंवा जे सॉफ्टवेअर्स आहेत त्या सॉफ्टवेअरचं जे नॉलेज आहे ते जरी कमी असलं तरी चालतं, म्हणजे सेटनेट किंवा ISS आणि DSO होण्यासाठी. सेटनेटसाठी याचा पार्ट जरी इन्क्लूड नसला तरी जी इंडियन स्टॅटिस्टिकल सर्व्हिस म्हणून आपण जे म्हणतो त्याच्यामध्ये याचा पार्ट इन्क्लूड आहे. सो मी असं सजेस्ट करेन की आतापासूनच हा सब्जेक्ट आहे तो खूप चांगल्या प्रकारे अंडरस्टँड करून घ्या, डिफरंट प्रोग्रामिंगचे प्रॅक्टिसेस करा, सो दॅट तुम्ही जर ISS ची एक्झाम देणार
असाल भविष्यात, तरी हा सब्जेक्ट तुम्ही चूज करू शकता आणि हा सब्जेक्ट तुम्हाला मॅक्सिमम मार्क देऊन जाईल त्या सब्जेक्टमध्ये. सो यानंतर आता आपण ऍक्च्युली सिलेबस बघणार आहोत. तर बेसिकली 2 युनिट्स आहेत सिलेबसचे. फर्स्ट युनिट आहे ते इंट्रोडक्शन ऑफ सी आणि सेकंड जे युनिट आहे ते डिसिजन मेकिंग. सो बेसिकली इंट्रोडक्शन ऑफ सी मध्ये आपण सुरुवातीला हिस्ट्री ऑफ सी बघणार आहोत. हिस्ट्री ऑफ सी मी आता सांगितलेले आहे आपण तुम्हाला, ती आपण रिपीट करणार आहोत. त्यानंतर इम्पॉर्टन्स ऑफ सी लँग्वेज. तर इम्पॉर्टन्स मध्ये व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ सी, तर बेसिकली जे कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम्स आहेत आणि जो रिपिटेटिव्ह टास्क आहे तो अवॉइड करण्यासाठी आपण बेसिकली सी लँग्वेज यूज करणार आहोत. त्यानंतर जनरल लँग्वेजचं स्ट्रक्चर काय आहे सी लँग्वेजचं, म्हणजे ज्यावेळी आपण सी लँग्वेजमध्ये एखादा प्रोग्राम लिहितो त्यावेळी त्याचं स्ट्रक्चर कसं असलं पाहिजे याचा स्टडी आपण इथं करणार आहोत. त्यानंतर व्हॉट इज द कॅरेक्टर सेट. तर बेसिकली कसं असतं की तुम्हाला एखादी लँग्वेज शिकायची आहे, तर लँग्वेज शिकायची असेल तर सगळ्यात सुरुवातीचा पार्ट म्हणजे इम्पॉर्टंट स्टेप काय आहे लँग्वेज शिकण्यासाठी, तुमच्यापैकी कोण सांगेल का? सपोज तुम्हाला इंग्लिश लँग्वेज शिकायची आहे किंवा तुम्ही मराठी लँग्वेज जरी घेतली आणि तुम्हाला जर मराठी लँग्वेज जरी शिकायची असेल तर सगळ्यात पहिली स्टेप काय आहे की त्या लँग्वेजमधले इम्पॉर्टन्स काय, म्हणजे कुठून तुम्ही स्टार्ट करणार लँग्वेज शिकण्यासाठी. प्राजक्ता पवार तुम्ही सांगताय. लेटर पासून सुरुवात करतो आपण. राईट. सो सगळ्यात पहिली सुरुवात आहे ते आपण लेटर पासून करतो. तर कॅरेक्टर सेट आहेत हे म्हणजे अल्फाबेट्स म्हणू शकतो आपण. कॅरेक्टर सेट मध्ये बेसिकली A to Z अल्फाबेट आणि 0 to 9 नंबर आणि अपार्ट फ्रॉम दॅट सम स्पेशल कॅरेक्टरिस्टिक. म्हणजे जर तुम्ही कॉम्प्युटरचा कीबोर्ड जर बघितला असेल तर तिथं डिफरंट कॅरेक्टर्स असतात, स्पेशल सिम्बॉल्स असतात, जसे की मॉड, डॉलर सायन्स असतात ना, ते स्पेशल सिम्बॉल्स. तर ह्या तिघांचा मिळून कॅरेक्टर सेटमध्ये बेसिकली ह्या 3 गोष्टी इन्क्लूड होतात. दॅट इज द अल्फाबेट्स, स्मॉल अप्पर केस ॲज वेल एज लोअर केस अल्फाबेट, त्या व्यतिरिक्त 0 to 9 नंबर्स, त्याच्या व्यतिरिक्त स्पेशल सिम्बॉल्स सच ॲज द @ असेल किंवा एम्पर साइन, मॉड्यूल साइन, या गोष्टी प्लस मायनस साइन, या ज्या आहेत त्यांना आपण स्पेशल सिम्बल्स असं म्हणतो. या गोष्टी कॅरेक्टर सेटमध्ये इन्क्लूड होतात. जर तुम्हाला सी प्रोग्रामिंग लँग्वेज जर शिकायची असेल तर सगळ्यात पहिल्यांदा कॅरेक्टर सेट्स म्हणजे काय हे खूप चांगल्या प्रकारे तुम्हाला अंडरस्टँड करून घ्यावं लागेल. म्हणजे कॅरेक्टर सेटना आपण अल्फाबेट ऑफ सी प्रोग्रामिंग लँग्वेज असं पण म्हणतो. त्यानंतर सेकंड पार्ट आहे त्यामध्ये आपण कीवर्ड्स म्हणजे काय शिकणार आहोत. तर कीवर्ड्स म्हणजे काय असतं, बेसिकली एक कीवर्ड्स मध्ये टोटल सी प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये टोटल 32 कीवर्ड्स आहेत आणि या 32 कीवर्ड्स ना एक स्पेशल मिनिंग आहे. तर हे जे कीवर्ड्स आहेत ते आपण व्हेरिएबल नेम म्हणून यूज करू शकत नाही किंवा अदर पर्पज साठी यूज करू शकत नाही. ह्या कीवर्डचा जो पर्पज आहे तो ऑलरेडी सी प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये डिफाईन केलेला असतो. सो दॅट हे जे कीवर्ड्स आहेत ते आपण अदर पर्पज साठी यूज करू शकत नाही. देन देर आर टोटल 32 कीवर्ड्स इन द सी प्रोग्रामिंग लँग्वेज. त्यानंतर आपण आयडेंटिफायर्स बघणार आहोत. आयडेंटिफायर्स मध्ये बेसिकली तर आयडेंटिफायर मध्ये आपण बेसिकली काय स्टडी करणार आहोत. आयडेंटिफायर मध्ये आपण एखाद्या व्हेरिएबलला कसं नाव द्यायचं हे बेसिकली आयडेंटिफायर्स मध्ये बघणार आहोत. त्यानंतर कॉन्स्टंट आणि टाइप्स ऑफ कॉन्स्टंट बघणार आहोत. तर कॉन्स्टंट म्हणजे काय, जो नंबर्स असतो तो ज्याची व्हॅल्यू चेंज करत नाही तो म्हणजे कॉन्स्टंट असतात. तर कॉन्स्टंट मध्ये आपण टाइप्स ऑफ कॉन्स्टंट मध्ये नंतर इंटिजर, फ्लोट या प्रकारचे कॉन्स्टंटचा स्टडी करणार आहोत. त्यानंतर व्हेरिएबल्स, व्हॉट इज द व्हेरिएबल्स बेसिकली बघणार आहोत. त्यानंतर हाऊ टू डिक्लेअर व्हेरिएबल्स इन द सी लँग्वेज, हे एक बेसिक सी लँग्वेज मधलं एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे की सी लँग्वेज मध्ये कोणता पण व्हेरिएबल यूज करायच्या अगोदर तो आपल्याला डिफाईन करावा लागतो. सो अदर प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये ह्या गोष्टीची गरज नसते. बेसिकली जर एखादा व्हेरिएबल तुम्हाला यूज करायचा आहे एखाद्या प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये तर तुम्हाला तो यूज करण्या अगोदर तो डिफाईन करावा लागतो. सो बेसिकली आपण व्हेरिएबलचा स्टडी करणार आहोत सी प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये. त्यानंतर व्हॉट इज द डेटा टाइप्स, त्याच्यात कॅरेक्टर, इंटिजर, फ्लोटिंग पॉईंट, लॉंग इंटिजर, डबल, एक्सपोनेन्शियल, हे जे डेटा टाइप्स आहेत ते आपण बघणार आहोत सी प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये या फर्स्ट युनिटमध्ये. त्यानंतर आता मी जे सांगितलं डिक्लेरेशन ऑफ व्हेरिएबल, तर डिक्लेरेशन ऑफ व्हेरिएबल कसं करायचं. जर तुम्हाला इंटिजर व्हेरिएबल यूज करायचं असेल तर हाऊ टू डिक्लेअर दॅट पर्टिक्युलर इंटिजर व्हेरिएबल.
जर तुम्हाला फ्लोट हा व्हेरिएबल यूज करायचा असेल तर तो कशा प्रकारे यूज करायचा याचा आपण स्टडी करणार आहोत या युनिटमध्ये. त्यानंतर आहे ते असाइनमेंट स्टेटमेंट असाइनिंग व्हॅल्यू टू द व्हेरिएबल. तर बेसिकली असाइनमेंट स्टेटमेंट कशासाठी यूज करायचं, त्यानंतर असाइनमेंट स्टेटमेंटचा पर्टिक्युलर यूज काय आहे, तर याचा पण स्टडी आपण या असाइनमेंट स्टेटमेंटमध्ये करणार आहोत. असाइनमेंट स्टेटमेंट म्हणजे बेसिकली इक्वल टू साइन असतं. तर असाइनमेंट स्टेटमेंट हे बेसिकली एखाद्या व्हेरिएबलला पर्टिक्युलर व्हॅल्यू असाइन करण्यासाठी असाइनमेंट स्टेटमेंट यूज केलं जातं. त्यानंतर आपण काय बघणार आहोत, ऑपरेटर्स अँड द एक्सप्रेशन्स बघणार आहोत. तर ऑपरेटर्स आणि एक्सप्रेशन हा पार्ट आहे तो बेसिकली सिम्पल आहे, म्हणजे याच्याबरोबर तुमची फॅमिलिटी ऑलरेडी असेल. फक्त आपण सी लँग्वेजमध्ये कशा प्रकारे अरिथमेटिक ऑपरेटर्स अँड द रिलेशनल ऑपरेटर्स यूज करायचे याचा आपण स्टडी करणार आहोत. तर बेसिकली अरिथमेटिक ऑपरेटर्स ज्या आहेत त्याच्यामध्ये प्लस मायनस, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन आणि मॉड्युलो ऑपरेशन्स इन्क्लूड होतात. तर प्लस मायनस आणि मल्टिप्लिकेशन डिव्हिजन हे तर तुम्हाला माहीतच आहे. मॉड्युलो जे ऑपरेटर आहे हे ऑपरेटर नवीन असेल तुमच्यासाठी. ज्यावेळी आपण एक्झॅक्ट हे अरिथमेटिक ऑपरेटर्स शिकणार आहोत त्यावेळी ह्या सगळ्या ऑपरेटरची एक्झाम्पल पण आपण डिटेलमध्ये बघणार आहोत, सो दॅट तो कॉन्सेप्ट तुमचा इन डिटेल अंडरस्टँडिंग तुमचं खूप चांगलं होईल त्या कॉन्सेप्टचं. त्यानंतर आपण रिलेशनल ऑपरेटर्स बघणार आहोत. रिलेशनल ऑपरेटरमध्ये बेसिकली लेस दॅन, इक्वल टू, लेस दॅन, ग्रेटर दॅन, इक्वल टू या प्रकारचे जे ऑपरेशन्स आहेत ते इन्क्लूड होतात. आणि ऑपरेटर्स आणि एक्सप्रेशनमध्ये काय डिफरन्स असतो, बेसिकली ऑपरेटर्समध्ये आपण म्हणजे रिलेशनल ऑपरेटर्स हे यूज केलेले असतात फक्त, आणि रिलेशनल एक्सप्रेशन असतं ते म्हणजे काय असतं की ज्या एक्सप्रेशनमध्ये आपण जर रिलेशनल ऑपरेटर यूज केले असतील तर त्याला आपण रिलेशनल एक्सप्रेशन असं म्हणू शकतो. याच्या व्यतिरिक्त आपण लॉजिकल ऑपरेटर्स पण बघणार आहोत. तर लॉजिकल ऑपरेटर म्हणजे बेसिकली काय आहे, तर लॉजिकल ऑपरेटरमध्ये तुम्हाला माहित असेल अँड, ऑर, नॉट हे जे आहेत ते लॉजिकल ऑपरेटर्समध्ये त्याचा आपण स्टडी करणार आहोत. त्यानंतर इन्क्रीमेंट ऑपरेटर अँड डिक्रीमेंट ऑपरेटर्स आहेत हे खूप इम्पॉर्टंट असणार आहेत आपल्यासाठी, कारण ज्यावेळी तुम्ही लुपिंग म्हणजे सेकंड युनिट शिकणार आहात, दॅट इज द डिसिजन मेकिंग. तर त्या डिसिजन मेकिंग मध्ये आपल्याला ह्या गोष्टी आहेत त्या खूप इम्पॉर्टंट असतात, म्हणजे जे वाईल लूप आणि फॉर लूप आपण शिकणार आहोत. तर त्या वाईल लूप आणि फॉर लूप मध्ये हे इन्क्रीमेंट ऑपरेटर असतील, डिक्रीमेंट ऑपरेटर असतील, त्यांचा खूप जास्त इम्पॉर्टंट रोल असेल. त्यामुळं हे जे इन्क्रीमेंट ऑपरेटर आणि डिक्रीमेंट ऑपरेटर्स आहेत ते आपल्याला खूप चांगल्या प्रकारे स्टडी करायचे आहेत. आणि इन्क्रीमेंट ऑपरेटर आणि डिक्रीमेंट ऑपरेटर म्हणजे बेसिकली इन्क्रीमेंट म्हणजे काय आहे, तर आपण एखाद्या गोष्टीची व्हॅल्यू इन्क्रीज करतो, तेच आपण इथं शिकणार आहोत. हाऊ टू इन्क्रीज द व्हॅल्यू ऑफ दॅट व्हेरिएबल बाय 1 हे आपण इथं शिकणार आहोत इन्क्रीमेंट ऑपरेटरमध्ये. आणि याचा यूज कसा होणार आहे ते आपण डिसिजन मेकिंग मध्ये बघूच. त्यावेळी आपण वाईल लूप आणि फॉर लूपचा स्टडी करणार आहोत, त्यावेळी इन्क्रीमेंट आणि डिक्रीमेंट ऑपरेटरचा यूज पण आपण शिकणार आहोत. याच्या व्यतिरिक्त एक आहे ते अरिथमेटिक एक्सप्रेशन्स असतील. अरिथमेटिक ऑपरेटर यूज करून जे एक्सप्रेशन स्टडी केले जातात त्यांना अरिथमेटिक एक्सप्रेशन असं म्हटलं जातं. त्यानंतर काही इनबिल्ट फंक्शन असतात सी प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये. ओके, इनबिल्ट फंक्शन म्हणजे बेसिकली काय असतं की तो पर्टिक्युलर टास्क करण्यासाठी आपण ते फंक्शन ॲज इट इज डायरेक्टली यूज करू शकतो. तुम्हाला ते फंक्शन परत फ्रॉम द स्क्रॅच राईट करण्याची गरज नाही. ओके, आता सपोज सम असं एक फंक्शन आहे, तर समच्या मागे काय, तर ऍडिशन होती दोन गोष्टींची, बरोबर. आता सम हे जर इनबिल्ट फंक्शन असेल सी प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये, तर बेसिकली ते काय करतं की जे पण तुम्ही नंबर पास केलेले आहे त्या सगळ्या नंबरची ती जी ओव्हरऑल टोटल आहे ती तुम्हाला रिटर्न मध्ये पास करतं. तर हे जे इनबिल्ट फंक्शन आहे त्या इनबिल्ट फंक्शन मध्ये आपण काही कॉस एक्स बघणार आहोत. म्हणजे कॉस एक्स ही तर जे व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू ऑफ द अँगल आहे, आणि हा जो अँगल आहे तो रॅडियन मध्ये मेजर केलेला अँगल आहे. तर आपण जर एखादा अँगल जर पास केला, अँगलची व्हॅल्यू जर पास केली इन रॅडियन, तर आपल्याला कॉस ऑफ दॅट अँगलची जी व्हॅल्यू आहे आपल्याला ती फाइंड मिळते या सी प्रोग्रामिंग लँग्वेज मधून डायरेक्ट. सो साइन एक्स, टॅन एक्स हे सिमिलर फंक्शन्स आहेत जे तुम्ही ट्रिग्नॉमेट्री मध्ये शिकलेला असाल ऑलरेडी. तर त्याच्या डिफरंट व्हॅल्यूज पण तुम्हाला माहित असतील. तर तशा प्रकारे आपण या ज्यावेळी अँगलची व्हॅल्यू पास करून साइन आणि कॉस या रिस्पेक्टिव्ह व्हॅल्यूज पण आपण कॅल्क्युलेट करू शकतो. त्यानंतर आपण एक एक्सपोनेन्शियल ऑफ एक्स, ऍब्सोल्यूट ऑफ एक्स हे जे फंक्शन आहेत, फ्लोअर ऑफ एक्स हे फंक्शन आपण बघणार आहोत. तर एक्सपोनेन्शियल, ऍब्सोल्यूट हे फंक्शन्स आहेत ते आपल्याला फ्रिक्वेंटली लागणार आहेत स्टॅटिस्टिक
रिलेटेड प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना. जर तुम्ही बघितलं एखाद्या गोष्टीचा पीएमए पीडीएफ ह्या जर तुम्हाला कॉन्सेप्ट क्लिअर असतील सेकंड इयरमध्ये झालेल्या, तर तुम्हाला माहित असेल एखादं पर्टिक्युलर डिस्ट्रीब्युशन जरी आपण कन्सिडर केलं, म्हणजे कंटिन्युअस डिस्ट्रीब्युशन जर कंटिन्युअस आणि डिस्क्रीट डिस्ट्रीब्युशन जरी कन्सिडर केले, तर कंटिन्युअस डिस्ट्रीब्युशन मध्ये म्हणजे जर तुम्ही एक्सपोनेन्शियलचा पीडीएफ जर तुम्हाला माहित असेल, तर त्या पीडीएफ जर तुम्हाला राईट करायचं असेल तरी तुम्ही हे एक्सपोनेन्शियल जे इनबिल्ट फंक्शन आहे ते तुम्हाला यूज करावं लागेल. याच्या व्यतिरिक्त ऍब्सोल्यूट हे फंक्शन कधी यूज करू शकता तुम्ही, तुम्हाला मीन डेविएशन फ्रॉम मीडियन वगैरे ह्या गोष्टी जर फाइंड करायच्या असतील किंवा तर ऍब्सोल्यूट हे फंक्शन तुम्हाला उपयोगी पडू शकतं. त्यानंतर फ्लोअर ऑफ एक्स आहे, मॉड ऑफ एक्स वाय, लॉग ऑफ एक्स, लॉग विथ बेस 10 एक्स वाय, पॉवर एक्स वाय स्क्वेअर रूट, रॅन्डम. तर हे जे बाकीचे फंक्शन्स आहेत ते सिम्पल आहेत. लॉग 10 पॉवर स्क्वेअर रूट. पॉवर फंक्शन बेसिकली 2⁵ जर तुम्हाला फाइंड करायचं आहे किंवा एखाद्या नंबरची डिफरंट पॉवर तुम्हाला फाइंड करायची आहे, तर ते दोन नंबर तुम्ही पास करून व्हॉट विल बी द व्हॅल्यू ऑफ दॅट पर्टिक्युलर स्टेटमेंट हे तुम्ही फाइंड करू शकता. त्यानंतर स्क्वेअर रूट ऑफ एक्स हे तर सिम्पल आहे. एखाद्या नंबरचा स्क्वेअर रूट जर तुम्हाला फाइंड करायचा असेल तर तो नंबर तुम्ही फक्त स्क्वेअर रूट मध्ये पास करू शकता. आणि हे जे फंक्शन आहे रॅन्डम फंक्शन ते आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट असणार आहे. म्हणजे रॅन्डम या शब्दाशी तुम्ही फॅमिलियर असाल, म्हणजे प्रत्येक डिस्ट्रीब्युशनचं ज्यावेळी आपण पीएमएफ लिहिलेलं आहे त्यावेळी आपण म्हणतो लेट एक्स बी द रॅन्डम व्हेरिएबल. ओके, तर इथं आपण काय करू शकतो की हे रॅन्डम फंक्शन वापरून व्हेरियस जे डिस्ट्रीब्युशन्स आहेत त्या डिस्ट्रीब्युशन पासून रॅन्डम नंबर आपण जनरेट करू शकतो. रॅन्डम नंबर जनरेट केल्यानंतर आपण त्याच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या आपण स्टडी करू शकतो. म्हणजे एखादा डिस्ट्रीब्युशन आहे त्या डिस्ट्रीब्युशन मधून आपण जर रॅन्डम नंबर जनरेट केले आणि ते रॅन्डम नंबर आपण जे जनरेट केलेले आहेत त्या रॅन्डम नंबरचा आपण मीन काढू शकतो, मीडियन काढू शकतो. या ज्या प्रॉपर्टीज आहेत म्हणजे आपण त्याला पॅरामीटर म्हणतो बेसिकली, ते पण आपण स्टडी करू शकतो. त्यानंतर इनपुट आउटपुट ऑपरेटर मध्ये गेट कॅरेक्टर, पुट कॅरेक्टर, स्कॅनएफ, प्रिंटएफ हे जे आहेत ते खूप इम्पॉर्टंट आहेत. बेसिकली स्कॅनएफ आहे ते बेसिकली युजर कडून एखादा जर इनपुट आहे ते रीड करायचं असेल तर आपण स्कॅनएफ हे फंक्शन वापरू शकतो. आणि जे आपण रीड केलेलं फंक्शन आहे किंवा रीड केलेली जी क्वांटिटी आहे ती जर आपणाला जर कॉम्प्युटरच्या स्क्रीनवरती जर प्रिंट करायची असेल तर आपण प्रिंटएफ हे फंक्शन वापरतो. सिमिलरली इथं गेट कॅरेक्टर आणि पुट कॅरेक्टर यूज केलेलं आहे ते यांचा पण सिमिलर रोल आहे. फक्त हे जे डिफरंट डेटा टाइप्स आहेत म्हणजे इथं इंटिजर, फ्लोट वगैरे आणि कॅरेक्टर हे डेटा टाइप्स आहेत, हे ऑल डेटा टाइप्स आपण स्कॅनएफने रीड करू शकतो आणि प्रिंटएफने सिमिलर डेटा टाइप्स आपण प्रिंट पण करू शकतो कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर. बट जर फक्त आपल्याला कॅरेक्टर रीड करायचं असेल तर आपण गेट कॅरेक्टर आणि पुट कॅरेक्टर, हे गेट कॅरेक्टर हे रीड करण्यासाठी आहे, कॅरेक्टर डेटा टाइप असणारा व्हॅल्यू रीड करण्यासाठी आहे आणि पुट कॅरेक्टर हे कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर शो करण्यासाठी आहे. आणि त्यानंतर हे कन्व्हर्जन स्पेसिफिकेशन आहेत, मॉड सी, मॉड डी, मॉड एफ, मॉड एस. बेसिकली ह्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या म्हणजे इंटिजर कॅरेक्टर्स आणि फ्लोट डेटा टाइप डिफाईन करण्यासाठी आहेत. त्या ऑलरेडी आपण या स्कॅनएफ आणि प्रिंटएफ मध्ये यूज करणार आहोत आणि त्या कशाही प्रकारे यूज करायचं याचा आपण स्टडी करणारच आहोत. याच्या व्यतिरिक्त जे /n आणि /t आहेत ते बेसिकली जर तुम्हाला एखादं स्टेटमेंट प्रिंट करायचं आहे त्या प्रिंट केलेल्या स्टेटमेंटमध्ये न्यू लाईन मध्ये म्हणजे 2 लाईन पर्टिक्युलर प्रिंट करायच्या आहेत, तर त्या 2 लाईन मध्ये म्हणजे ज्या 2 लाईन तुम्हाला सेपरेट हव्या आहेत त्या 2 लाईनच्या दरम्यान तुम्हाला हे /n हे सिम्बॉल यूज करावं लागतं. आपण ऍक्च्युली ज्यावेळी प्रिंटएफ आणि स्कॅनएफ म्हणजे हे ज्यावेळी स्टडी करणार आहोत त्यावेळी /n आणि /t चा पण आपण स्टडी करू. सो त्यानंतर जे सेकंड युनिट आहे ते म्हणजे डिसिजन मेकिंग हे युनिट आपण स्टडी करणार आहोत. तर या डिसिजन मेकिंग मध्ये जर तुम्ही बघितलं तर कंट्रोल स्टेटमेंट हे सुरुवातीला आहेत. तर कंट्रोल स्टेटमेंट म्हणजे बेसिकली कंट्रोल स्टेटमेंट मध्ये आपण ईपीएल स्टेटमेंट, स्विच स्टेटमेंट हे बघणार आहोत आणि त्यानंतर आपण सिंपल इलस्ट्रेटिव्ह एक्झाम म्हणजे हे स्टेटमेंट यूज करून सिंपल एक्झाम्पल कसे सॉल्व्ह करायचे याचा आपण स्टडी करणार आहोत. तर ईपीएल्स कशासाठी वापरतात, स्विचचा पर्टिक्युलर यूज काय आहे हे आपण या पर्टिक्युलर युनिट मध्ये डिस्कस करणार आहोत. तर बेसिकली कसं असतं की तुम्हाला एक कंडिशन आहे आणि ती कंडिशन जर ट्रू असेल तर पर्टिक्युलर टास्क परफॉर्म करायचा आहे आणि अदरवाईज तो टास्क आपल्याला दुसरा टास्क परफॉर्म करायचा आहे. तर त्या केसमध्ये ईपीएल स्टेटमेंट वापरलं जातं. ज्यावेळी आपण ऍक्च्युअल स्टडी करू त्यावेळी विथ एक्झाम्पल बघणार आहोत त्यावेळी तुम्हाला या गोष्टी क्लिअर होऊन जातील. फक्त
आजच्या लेक्चरमध्ये आपण म्हणजे आपला जो सिलेबस आहे तो आपण डिस्कस करत आहोत. सो आपण एक्झाम्पलच्या डिटेलमध्ये काही जाणार नाही आज. त्यानंतर स्विच स्टेटमेंट कशासाठी वापरलं जातं, तर तुम्हाला एक कंडिशन टेस्ट करून जर मल्टिपल टास्क परफॉर्म करायचे असतील, म्हणजे जे तुम्ही कंडिशन टेस्ट केलेले आहे त्या कंडिशन टेस्टचं जे आउटपुट असेल त्या आउटपुटच्या बेसिसवर तुम्हाला मल्टिपल टास्क मोर दॅन 2 टास्क परफॉर्म करायचे असतील तर त्या केसमध्ये आपण स्विच स्टेटमेंट यूज करू शकतो. त्यानंतर जे लूप कंट्रोल स्टेटमेंट मध्ये आहेत त्यामध्ये आपल्याला वाईल, डू वाईल, फॉर हे जे आहेत हे डू वाईल, फॉर आणि वाईल लूप हे खूप इम्पॉर्टंट असणार आहेत आपणासाठी. म्हणजे जर आपल्याला एखादा कॉम्प्लेक्स टास्क परफॉर्म करायचा आहे किंवा रिपिटेटिव्ह टास्क परफॉर्म करायचा आहे तर अशा केसेसमध्ये फॉर लूप आणि डू वाईल लूप किंवा वाईल लूप यांचा खूप मेजर रोल आहे त्या ठिकाणी. तर ह्या डिसिजन मेकिंग मध्ये लूप कंट्रोल स्टेटमेंट मध्ये आपण वाईल लूप, डू वाईल लूप याचा स्टडी करणार आहोत. त्या व्यतिरिक्त कंपाऊंड असाइनमेंट ऑपरेटर, ब्रेक, कंटिन्यू, एक्झिट, गो टू, नेस्टेड लूप्स. नेस्टेड लूप मध्ये मल्टिपल ईपीएल स्टेटमेंट किंवा मल्टिपल स्विच स्टेटमेंट असतील त्याला नेस्टेड लूप असं म्हणतात. हे जे ब्रेक, कंटिन्यूअस आणि एक्झिट, गो टू हे जे स्टेटमेंट्स आहेत बेसिकली ते कशासाठी यूज केले जातात, जर एखादा वाईल लूप किंवा लूप कंट्रोल स्टेटमेंट तुम्ही यूज केलेला असेल आणि पर्टिक्युलर लूप तुम्हाला स्टॉप करायचा असेल किंवा तो पर्टिक्युलर टास्क परफॉर्म करायचा नसेल तर त्या केसेसमध्ये हे ब्रेक, कंटिन्यू आणि एक्झिट, गो टू हे स्टेटमेंट यूज केले जातात. तर याचा पर्पज प्रत्येकाचा वेगवेगळा आहे. ज्यावेळी आपण इन डिटेलमध्ये बघणार आहोत व्हॉट इज द ब्रेक स्टेटमेंट, व्हॉट इज द यूज ऑफ द कंटिन्यू स्टेटमेंट, त्यावेळी आपण विथ एक्झाम्पल बघू ह्या गोष्टी. तर हा फक्त जर तुम्ही बघितला तो 2 युनिटचा सिलेबस आहे आपल्या होल पेपरचा आणि ह्या जो पहिलं युनिट आहे ते एक्सपेक्टेड आहे की त्याच्यासाठी आपल्याला 10 लेक्चरमध्ये संपवणं एक्सपेक्टेड आहे आणि जे सेकंड युनिट आहे ते 12 लेक्चरमध्ये संपवणं एक्सपेक्टेड आहे. तर याच्या व्यतिरिक्त हा जो पेपर आपण स्टडी करणार आहोत त्या पेपर जो स्टडी केलेला आहे त्या पेपरमध्ये जो आपण कॉन्सेप्ट शिकलेल्या आहेत त्या इम्प्लिमेंट करण्यासाठी आपल्याला एक प्रॅक्टिकलचा पेपर आहे. त्या प्रॅक्टिकल पेपरचा नंबर आहे 11 नंबर प्रॅक्टिकल पेपर BSP म्हणजे BSc प्रॅक्टिकल पेपर 510 आणि बेसिक न्यूमेरिकल स्किल्स इन द कॉम्प्युटेशनल स्ट्रॅटेजी. तर हा थेअरीचा पेपर असेल. त्या थेअरीच्या पेपरमध्ये तुम्हाला 2 युनिट्स असतील आणि हा जो प्रॅक्टिकलचा पेपर आहे ह्या प्रॅक्टिकलच्या पेपरमध्ये आपल्याला टोटल 5 प्रॅक्टिकल्स आहेत ते कम्प्लीट करावे लागतील. तर हे जे प्रॅक्टिकल्स असणार आहे त्या प्रॅक्टिकलमध्ये जे फर्स्ट आहे त्यामध्ये कंट्रोल स्टेटमेंट, इफ अँड ईपीएल स्टेटमेंट. तर या जो फर्स्ट युनिट आहे त्यामध्ये आपण बेसिकली ईपीएल्स तर घेणारच आहोत प्रॅक्टिकल. त्याच व्यतिरिक्त ह्या ज्या फर्स्ट युनिटमध्ये आपण ज्या कॉन्सेप्ट शिकलेलो आहोत म्हणजे सिंपल कॉन्सेप्ट असतील की हाऊ टू टेक इनपुट फ्रॉम द युजर्स अँड प्रिंट ऑन द स्क्रीन असं असेल किंवा सिंपली अर्थमॅटिक ऑपरेटर्स यूज करून किंवा यूज ऑफ अर्थमॅटिक ऑपरेटर्स, त्यानंतर लॉजिकल ऑपरेटर्स या सगळ्यांचा यूज कशा प्रकारे करता येऊ शकतो ऍक्च्युअल एक्झाम्पल मध्ये हे आपण या फर्स्ट प्रॅक्टिकल मध्ये बघणार आहोत. तिथं आपण ईपीएल्स आणि जे फर्स्ट युनिट मध्ये आपण जे कॉन्सेप्ट बेसिक कॉन्सेप्ट शिकलेले आहोत रिगार्डिंग सी लँग्वेज त्याचा आपण स्टडी करणार आहोत. आणि सेकंड जे प्रॅक्टिकल आहे त्यामध्ये स्विच स्टेटमेंट, व्हॉट इज द स्विच स्टेटमेंट आणि स्विच स्टेटमेंटचे व्हेरियस डिफरंट एक्झाम्पल्स आहेत ते आपण या सेकंड प्रॅक्टिकल मध्ये शिकणार आहोत. त्यानंतर जे थर्ड प्रॅक्टिकल्स आहेत ते लूप कंट्रोल स्टेटमेंटचं आहे. त्यामध्ये फर्स्ट मध्ये वाईल लूप अँड डू वाईल स्टेटमेंट. तर बेसिकली आपण वाईल लूपचे आणि डू वाईलचे जे एक्झाम्पल्स आहेत म्हणजे रिलेटेड टू स्टॅटिस्टिक असतील हे वाईल आणि डू वाईल मध्ये, तर त्याचा आपण स्टडी करणार आहोत इन डिटेल्स मध्ये. त्यानंतर फॉर स्टेटमेंट आणि हे जे आहे फॉर स्टेटमेंट आहे ते बेसिकली आपलं जे फोर्थ प्रॅक्टिकल असेल लूप कंट्रोल स्टेटमेंट सेकंड असं त्या प्रॅक्टिकलचं नाव असेल. त्या प्रॅक्टिकल्स मध्ये आपण फॉर स्टेटमेंटचे व्हेरियस डिफरंट एक्झाम्पल्स इन आणि फॉर स्टेटमेंटचा बेसिकली हाऊ कसा यूज केला जातो स्टॅटिस्टिकल कॉम्प्लेक्स टास्क सॉल्व्ह करण्यासाठी याचा आपण स्टडी करणार आहोत. त्यानंतर जे फिफ्थ लास्टचं प्रॅक्टिकल आहे ते लूप कंट्रोल स्टेटमेंट थर्ड आणि यामध्ये बेसिकली नेस्टेड लूप्स आपण स्टडी करणार आहोत. तर नेस्टेड लूप आपण इथं जो थेअरीमध्ये शिकणार आहोत त्याचेच एक्झाम्पल्स असतील फक्त. ते एक्झाम्पल आपल्याला विथ द हेल्प ऑफ कॉम्प्युटर किंवा युजिंग सी लँग्वेज आपण बघणार आहोत ते सॉल्व्ह करायचे आहेत. या सिलेबसमध्ये कोणाला काही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही विचारू शकता.
तर बेसिकली हा एक्झामचा क्रायटेरिया असेल या पर्टिक्युलर पेपरसाठी, जो सी लँग्वेजचा पेपर आहे. यामध्ये 2च युनिट असल्यामुळे ज्याच्यामध्ये आपल्याला इंटरनल सेमिस्टर एक्झाम जी असते, म्हणजे तुम्ही इंटरनल सेमिस्टर एक्झामशी फॅमिलियर असाल, म्हणजे तुमच्या फर्स्ट इयर सेकंड इयरमध्ये तुम्ही इंटरनल सेमिस्टर एक्झाम ही दिल्या असेल, तुम्हाला 2 इंटरनल सेमिस्टर एक्झाम द्याव्या लागतात. बट हा जो पेपर आहे याच्यासाठी इंटरनल सेमिस्टर एक्झाम नाही आहे, एकच एंड सेमिस्टर एक्झाम आहे आणि ती एंड सेमिस्टर एक्झाम आहे ती 20 मार्कची आहे. ओके. आणि जो प्रॅक्टिकलचा आपला पेपर आहे तो टोटल 30 मार्क्सचा आहे. तर हे बेसिकली फर्स्ट सेमिस्टरसाठी असेल, म्हणजे फर्स्ट सेमिस्टरमध्ये आपल्याला टोटल मार्क जे अलॉटेड असतील या पर्टिक्युलर पेपरसाठी ते असतील 50 आणि सेकंड सेमिस्टरमध्ये आपल्याला सिमिलरली 50 मार्क्स अलॉटेड असतील सेम पेपरसाठी. फक्त सेम पेपर म्हणजे याच पेपरमधले जे नेक्स्ट 2 युनिट्स आहेत त्याच्यासाठी. तर बेसिकली जे 2 युनिट्स आहेत ते पण आता आपण सेकंड युनिटमध्ये डिफरंट नेमने स्टडी करणार आहोत. हे पेपरचं नेम असेल ते पण चेंज होईल. इथं फर्स्ट पाहिजे ऍक्च्युली, स्किल एनहान्समेंट कंपल्सरी कोर्स फर्स्ट, आणि सेकंड सेमिस्टरमध्ये जे सेकंड युनिट्स असतील त्याचं जे नाव असेल ते स्किल एनहान्समेंट कंपल्सरी कोर्स सेकंड असं असेल. तर बेसिकली बाकीचे जे तुमचे पेपर्स आहेत, म्हणजे कोर्स स्टॅटिस्टिकचे पेपर आपण ज्यांना म्हणतो, ते इच 50 मार्कचे पेपर्स असतील आणि तुम्हाला 2 प्रॅक्टिकलचे पेपर्स असतील, म्हणजे 4 टोटल पेपर आहेत थिअरीचे आणि त्या 4 टोटल पेपरच्या अगेन्स्ट तुम्हाला 2 प्रॅक्टिकलचे पेपर्स असतील आणि इच पेपर आहे तुमचा तो 50 मार्क्सचा असेल, इन्क्लुडिंग द एंड सेमिस्टर एक्झाम आणि इंटरनल सेमिस्टर एक्झाम. आणि जे पेपर्स असतील बाकीचे प्रॅक्टिकलचे पेपर्स जे 2 म्हणतोय ते पण 50-50 मार्कला असतील. तर 50 मार्कमध्ये त्यामध्ये डिस्ट्रीब्युशन असेल त्याचं, म्हणजे प्रॅक्टिकलला पण थोडेफार मार्क्स असतील आणि तुमचे जे जनरल कम्प्लिशन वगैरे आहे त्याच्यासाठी मार्क्स अलॉकेट केलेले असतील. तर बेसिकली हा कोर्स तुम्ही कंप्लीट केल्यानंतर तुम्ही ज्या गोष्टी शिकाल, दॅट इज you are able to implement the algorithm for solving statistical and mathematical problem. Okay, then student will be able to demonstrate an understanding of the computer programming language concept. या सगळ्या गोष्टी आपण शिकणार आहोत सी प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये. त्यामुळे ज्यावेळी तुमचा हा कोर्स कंप्लीट होईल त्यावेळी तुम्ही बेसिकली सिंपल प्रोग्राम राईट करू शकता युजिंग सी प्रोग्रामिंग लँग्वेज रिलेटेड टू स्टॅटिस्टिकल आणि मॅथमॅटिकल टास्क सॉल्व्ह करण्यासाठी. त्यानंतर ज्यावेळी प्रॅक्टिकलचा पेपर तुम्ही शिकणार आहात त्यावेळी तुम्ही सी प्रोग्रामिंग यूज करून, म्हणजे सी प्रोग्राम राईट करणार आहात. त्या व्यतिरिक्त तुम्ही ते सी प्रोग्राम हाऊ टू एडिट कसे करायचे हे पण तुम्ही शिकणार आहात. एक कंपाईल, डिबग, करेक्ट, रिकंपाईल आणि रन, म्हणजे जे ह्या गोष्टी आहेत. कंपायलर काय असतो, डिबगिंग काय असतं, ज्यावेळी आपण ऍक्च्युली प्रोग्रामिंग स्टार्ट करू किंवा तुम्ही ज्यावेळी प्रोग्रामिंग स्टार्ट कराल कॉम्प्युटरवर टाईप करून ऍक्च्युली प्रोग्राम करण्यासाठी स्टार्ट कराल त्यावेळी या गोष्टी तुमच्या लक्षात येतील. आणि ज्यावेळी आपण थेरी शिकणार आहोत त्यावेळी कंपायलर म्हणजे काय आहे ते आपण बघणारच आहोत. तर या बेसिकली ज्या सिंपल गोष्टी आहेत त्या तुम्ही शिकणार आहात ऍट द एंड ऑफ दिस कोर्स. म्हणजे व्हॉट इज द डिफरंट डेटा टाइप्स आणि त्या डेटा टाइपचा डेटा प्रोसेसिंग मध्ये काय ऍप्लिकेशन आहेत ही पण गोष्ट तुम्ही शिकणार आहात. त्यानंतर पर्टिक्युलर टास्क सॉल्व्ह करायचा असेल तर कोणता अप्रोप्रिएट डेटा टाइप यूज करायचा या गोष्टी पण तुम्ही शिकणार आहात. त्यानंतर एखादा प्रोग्राम तुम्ही लिहिला आणि त्या प्रोग्राम मध्ये जर एरर्स येत असतील तर त्या एरर्स कशा हँडल करायच्या याचा पण स्टडी तुम्ही यांचा पण स्टडी आपण करणार आहोत. सो ऍट द एंड ऑफ दिस सेमिस्टर किंवा हा पेपर ज्यावेळी कंप्लीट होईल त्यावेळी तुम्हाला हाऊ टू हँडल एरर्स इन द प्रोग्राम हे पण तुम्हाला इझिली अंडरस्टँडिंग होईल आणि तुम्ही स्वतः एरर्स म्हणजे ज्या प्रोग्राम मध्ये येतात त्या हँडल करू शकता. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे डेव्हलप कॉन्फिडन्स फॉर द सेल्फ एज्युकेशन आणि एबिलिटी फॉर लाईफ लॉंग लर्निंग नीडेड फॉर द कॉम्प्युटर लँग्वेज. तुमच्या मनात आतापर्यंत जर तुम्ही काही कॉम्प्युटर यूज केला नसेल तर एक कॉम्प्युटरची एक भीती असेल की जे कॉम्प्युटरच्या रिलेटेड पेपर्स असतील ते थोडे डिफिकल्ट आहेत किंवा कॉम्प्युटर आपण कधी यूज केलं नाही सो कॉम्प्युटर आपल्याला थोडं डिफिकल्ट जाईल. हा जो तुमच्या मनामध्ये जो गैरसमज असेल तो मेनली दूर होईल आणि तुम्हाला एक कॉन्फिडन्स भेटून जाईल. म्हणजे अदर प्रोग्रामिंग लँग्वेज लर्न करण्यासाठी किंवा ज्या स्टॅटिस्टिकल मध्ये ज्या अदर प्रोग्रामिंग लँग्वेज यूज केल्या जातात सच एज आर प्रोग्रामिंग लँग्वेज अँड पायथन प्रोग्रामिंग लँग्वेज. सो तुमच्यामध्ये एक कॉन्फिडन्स डेव्हलप होईल की
आपण कॉम्प्युटर हा इझिली हँडल करू शकतो आणि युजिंग द कॉम्प्युटर आपले जे कॉम्प्लेक्स टास्क आहेत ते पण आपण सॉल्व्ह करू शकतो. हाय कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये जनरेट होईल आणि त्यामुळे तुम्ही खूप म्हणजे कॉम्प्लेक्स टास्क आहे ते खूप इझिली सॉल्व्ह करू शकता. आणि बेसिकली हा जो पेपर आहे या पेपरसाठी हे रेफरन्स बुक्स आहेत. तर बेसिकली हे जे बुक आहे कानेटकर वाय लेटस सी हे जे बुक आहे ते इम्पॉर्टंट हे बुक आपण बेसिकली रेफर करणार आहोत. त्याच्या व्यतिरिक्त हे पण रेफरन्स बुक म्हणून आपण वापरू शकतो. बट बेसिकली हे एक इंडियन ऑथरचं बुक आहे आणि ते खूप चांगलं बुक आहे. सगळी लोक हेच बुक रेफर करतात. सो आपण पण हे लेटेस्ट सीचं जे बुक आहे ते यूज करणार आहोत आणि याची जी हार्ड कॉपी आहे ती आपल्या लायब्ररीत पण अवेलेबल आहे. सो तुम्ही एनी टाइम ती घेऊ शकता लायब्ररीमधून. याच्या व्यतिरिक्त हे जे सी प्रोग्रामिंग ॲब्सोल्यूट बिगिनर्स गाईड हे जे बुक आहेत हे बुक आपल्याकडे सॉफ्ट कॉपीमध्ये अवेलेबल आहे. तर हे पण तुम्ही यूज करू शकता. म्हणजे ज्यावेळी आपण ॲक्च्युअल प्रोग्रामिंग स्टार्ट करणार आहोत तर बेसिकली त्यामध्ये डिफरंट टाईपचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह करून दिलेले आहेत ह्या सी प्रोग्रामिंग ॲब्सोल्यूट बिगिनर्स गाईडमध्ये. सो दॅट आपण हे पण पुस्तक रेफर करू शकतो. तर ह्या बाकीच्या ज्या पुस्तक असतील म्हणजे बुक्स आहेत ते आपल्याकडे सॉफ्ट कॉपीमध्ये अवेलेबल्स आहेत. बट हे कानेटकर वाय म्हणून जे बुक आहे त्यांचं लेटेस्ट सी कानेटकर वाय यांचं ते बुक आपल्याकडे हार्ड कॉपीमध्ये अवेलेबल आहे आपल्या लायब्ररीमध्ये. सो दॅट तुम्ही ते बॉरो करू शकता आणि त्याचा आपण स्टडी करू शकता. तर बेसिकली ज्यावेळी आपण सी प्रोग्रामिंग स्टार्ट करणार आहोत किंवा प्रॅक्टिकल स्टार्ट करणार आहोत त्यावेळी आपण त्याचे व्हेरियस आयडी आहेत. आयडी म्हणजे इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट इन्व्हायरमेंट असं त्यांना म्हणतात. तर आयडी म्हणजे काय हे पण आपण शिकू नंतर. तर बेसिकली कोड ब्लॉक हा आयडी आपण यूज करणार आहोत. याच्या व्यतिरिक्त व्हेरियस डिफरंट आयडी अवेलेबल्स आहेत. आयडी म्हणजे काय जस्ट एक इन्व्हायरमेंट असतं की जिथं आपण सी प्रोग्राम राईट करू शकतो, सी प्रोग्राम रन करू शकतो आणि सी प्रोग्राम एडिट पण करू शकतो. तर बेसिकली आपण जो कोड ब्लॉक म्हणून हा आयडी आहे तो यूज करणार आहोत. आणि टर्बो सी प्लस प्लस हा एक आयडी आहे. तो बेसिकली खूप जास्त लोक यूज करतात. बट आपण टर्बो सी प्लस प्लस पेक्षा कोड ब्लॉक हा आयडी यूज करणार आहोत. जर तुम्हाला कम्पॅरिझन करून बघा मी तुम्हाला सांगेन टर्बो सी प्लस प्लस पण कसा यूज करायचा, टर्बो सी प्लस प्लस यूज करून सी प्रोग्राम कसा राईट करायचा आणि म्हणजे कोड ब्लॉक यूज करून सी प्रोग्राम कसा राईट करायचा या दोन्ही गोष्टी मी तुम्हाला सांगेन. सो तुम्हाला जो सोपा वाटेल तो तुम्ही चूज करू शकता. तर बेसिकली हे जर दोन आयडी तुम्हाला रन करायचे असतील तर तुमच्याकडे कॉम्प्युटर सिस्टमची गरज आहे. बट सध्या जर तुमच्याकडे कॉम्प्युटर सिस्टम अवेलेबल नसेल आणि तर प्रॅक्टिससाठी तुम्ही मोबाईलची एक ॲप आहे ते डाउनलोड करू शकता. याच्या व्यतिरिक्त व्हेरियस डिफरंट ॲप्स आहेत त्यांची नावं पण मी तुम्हाला सांगेन पुढे गेल्यानंतर. जे तुम्हाला सिम्पल वाटतं ते तुम्ही यूज करू शकता सी प्रोग्रामिंग साठी सध्या तरी. सो आय थिंक आपण आज सिलेबस कम्प्लीट डिस्कस केलेला आहे सी प्रोग्रामिंगचा. जर तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील या सिलेबसमध्ये तर तुम्ही विचारू शकता. जर तुम्हाला सी प्रोग्रामिंग ऑलरेडी अगोदर झालेला असेल तर तुम्हाला सी म्हणजे आताचा हा जो आपला पेपर आहे तो व्हेरी सिम्पल वाटेल. म्हणजे यामध्ये काहीच नाही असं वाटेल कारण ही जस्ट इंट्रोडक्टरी पार्ट आहे आपणासाठी सीचा. जर ज्या लोकांनी ऑलरेडी सी लँग्वेज शिकलेला आहेत त्या लोकांसाठी हा खूप सिम्पल आहे. पण जी लोक अजूनपर्यंत कधी कॉम्प्युटर लँग्वेज कोणतीच शिकलेली नाहीत किंवा कॉम्प्युटरसाठी न्यू असतील त्या लोकांना थोडा असं वाटेल की हा पेपर थोडा डिफिकल्ट आहे. बट ज्यावेळी तुम्ही ऍक्च्युअल प्रॅक्टिस स्टार्ट कराल म्हणजे ज्यावेळी तुम्ही प्रोग्राम लिहायला स्टार्ट कराल आणि ऍक्च्युअल प्रॅक्टिस ज्यावेळी स्टार्ट होईल त्यावेळी ऑटोमॅटिकली ह्या गोष्टी आहेत त्याची म्हणजे ह्या गोष्टी तुम्हाला सिम्पल वाटायला चालू होतील. सो जर तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील या सिलेबसमध्ये तर तुम्ही विचारू शकता आता. आणि आपली सेकंड मेरिट लिस्ट पण लागलेली आहे स्टॅटिस्टिक्स साठीची. जर तुम्ही बघितलं असेल तर ज्यांची नाव आहेत त्यांनी ऍडमिशन पण कन्फर्म करा लवकरात लवकर. सो दॅट आपण आपला जो म्हणजे सगळी लोक जॉईन्स होतील. आता आपण सुरुवातीला 35 स्टुडंटची मेरिट लिस्टला आपण डिस्प्ले केली होती. त्यानंतर आता आपण 15 स्टुडंटची मेरिट लिस्ट डिस्प्ले केलेली आहे. सो टोटल 50 लोक स्टॅटिस्टिकला येणार आहेत. आउट ऑफ किती लोकांनी ऍडमिशन घेतले याचं अजून कन्फर्मेशन नाही झालेलं. बट इथं जी अवेलेबिलिटी आहे म्हणजे लेक्चरसाठी जे अवेलेबल पर्सन्स आहेत ते फक्त आता 18 पर्सन्स आहेत.
तर माझी रिक्वेस्ट आहे, जर तुमचे जे फ्रेंड्स वगैरे असतील तर त्यांना सांगा की लेक्चर आपले स्टार्ट झालेले आहेत आणि रेग्युलर लेक्चर लवकरात लवकर स्टार्ट होतील, म्हणजे ऍक्च्युअल सिलेबसला स्टार्ट होईल. जर ज्यावेळी ऍक्च्युअल सिलेबसला स्टार्ट होईल तर नंतर ज्यावेळी ती लोक लेट जर जॉईन झाली तर त्यांना थोडासा प्रॉब्लेम होईल. सो तुमचे जे फ्रेंड्स असतील त्यांना पण सांगा. आता ज्या सेकंड लिस्टमध्ये ज्यांची नावं आलेली आहेत त्यांनी ऍडमिशन कन्फर्म केलेलं आहे, त्यांना लेक्चर अटेंड करण्यासाठी तुम्ही सजेस्ट करा. तर बेसिकली एकदा तुमची ऍडमिशनची कन्फर्म झालेली जी लिस्ट आली तर त्यानंतर आपण एक व्हॉट्सअप ग्रुप क्रिएट करू आणि त्या व्हॉट्सअप ग्रुपचा यूज करून आपण बेसिकली आपले जे गुगल क्लासरूम्स आहेत त्याचे कोड मी शेअर करेन, सो दॅट त्या गुगल क्लासरूमवर आपण आपलं जे मटेरियल आहे, ऑल मटेरियल म्हणजे रिगार्डिंग पीपीटी असतील किंवा असाइनमेंट्स असतील ते आपण तिथं देऊ शकतो. मीनवाईल तुम्ही काय करू शकता, आता मी तुम्हाला जो आपले स्टॅटिस्टिक्ससाठी जे क्लासरूम तयार केलेले आहे त्या क्लासरूमचा डिस्प्ले करतो, सो दॅट तुम्ही ते कोड्स आहेत ते कॅप्चर करून घ्या, स्क्रीनशॉट वगैरे काढून घ्या आणि तुम्ही त्याचा पण यूज करून गुगल क्लासरूम जॉईन करू शकता. जस्ट गिव्ह मी 2 minutes. तुम्हाला स्क्रीन दिसते ना सगळ्यांना? सगळ्यांना स्क्रीन दिसते का? हो. ठीक आहे. तर हा जो आपला पेपर आहे हो. त्याचा हा कोड आहे, बेसिकली हा कोड क्लास कोड आहे ना, तो क्लास कोड तुम्ही नोट डाऊन करून घ्या किंवा स्क्रीनशॉट घेतला तरी चालेल. आणि या तुम्हाला सगळ्याच क्लासमध्ये एनरोल व्हायचं आहे. तर 7 स्मॉल C 3 Z स्मॉल Z आहे, 7 BW सगळे जे ऑल लेटर्स आहेत ते स्मॉल मध्ये आहेत. हा आपला क्लास कोड आहे. तर जस्ट तुम्हाला ज्यावेळी तुम्ही गुगल क्लासरूमला लॉग इन करणार आहात त्यावेळी लॉग इन केल्यानंतर तिथे एक ऑप्शन येईल जॉईन किंवा क्रिएट क्लास. तर जॉईन वर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि जॉईन वर क्लिक केल्यानंतर हा जो क्लास कोड आहे तो तुम्हाला एंटर करायचा आहे, सो दॅट तिथं तुम्हाला मी तुम्हाला गुगल फॉर्म पण फिलअप करण्यासाठी दिलेला आहे. तो गुगल फॉर्म सुरुवातीला फिलअप करा. त्यानंतर आपण क्लास वर्क आहे त्या क्लास वर्क मध्ये मी तुम्हाला युनिट 1 मध्ये आत्ताची जी PDF आहे सिलेबसमध्ये, बेसिकली सिलेबसमध्ये जी आजची PPT आहे ती पण अपलोड करेन. तो आपला क्लास कोड आहे तो सगळ्यांनी एकदा नोट डाऊन करून घ्या आणि जॉईन करा. जे मॅक्सिमम लोक आहेत त्या सगळ्या लोकांना पण सांगा, म्हणजे तुमचे जे फ्रेंड्स असतील त्यांना पण या क्लासमध्ये जॉईन करण्यासाठी सांगा. सो अशाच प्रकारे तुम्हाला सगळ्या क्लासेसना ऍक्च्युली जॉईन करायचं आहे. बट ज्यावेळी आपला ऍक्च्युली चालू होईल म्हणजे आपला व्हॉट्सअप ग्रुप क्रिएट होईल त्यावेळी सगळ्या क्लासेसचे मी परत एकदा तुमच्यासाठी एक क्लास कोड्स आहेत ते शेअर करेन. ओके, तुम्हाला कोणाला काही क्वेश्चन्स आहे का? क्वेश्चन्स असतील तर विचारा, नसेल तर आपण आपलं लेक्चर 2 मिनिटात संपवूया, तुम्हाला काही क्वेश्चन्स नसतील तर. जर तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील तर आजचं लेक्चर आपण संपला असं डिक्लेअर करतो आणि नेक्स्ट उद्याच्या लेक्चरला तुम्ही जॉईन करा. थँक्यू फॉर जॉईनिंग.